ओके, तर आवाज येतोय. आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात. तर परत सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. तर कालच्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये आपण आपली ओळख झालेलीच आहे. तर ॲग्रोनॉमी या विषयामधील कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जी आपण आपली बॅच सुरू केली आहे, त्या बॅचमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि फार्मिंग सिस्टीम या विषयी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पहिल्यांदा विषयाला कुठल्याही सब्जेक्टच्या सुरुवात करत असताना मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने ही पहिली एक्झाम आहे आपल्या ॲग्रीकल्चर मधली, जी की मेन्स थेरॉटिकल होणार आहे, बरोबर. तर थेरॉटिकल मेन्सला सामोरं जात असताना सिलेबसचं व्यवस्थितपणे इव्हॅल्युएशन करून त्या सब्जेक्टची नीड समजून घेऊन त्या प्रकारे पेपर प्लॅनिंग करून आपल्याला त्या विषयाला टॅकल करायचं आहे. तर पहिल्यांदा कुठल्याही सब्जेक्टला सुरुवात करत असताना त्या सब्जेक्टचा सिलेबस काय आहे, त्या कुठल्या कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, कुठल्या महत्वाच्या बाबी आहेत, त्या सब्जेक्टला कुठले इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत, एरिया ऑफ क्वेश्चन आहे किंवा जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण फार्मिंग सिस्टीम, त्याच्यानंतर मग ऑर्गॅनिक फार्मिंग या सब्जेक्ट या विषयामधल्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण पाहणार आहोत. परंतु हे समजून घेत असताना एक गोष्ट महत्वाचं आहे की पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 2 मध्ये ॲग्रोनॉमी आणि ॲग्रोनॉमी मध्ये असलेला ऑर्गॅनिक फार्मिंग आणि फार्मिंग सिस्टीम, जर तसं तुम्ही सिलेबसच्या पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेशन केलं, त्या पर्सेंट वाईज कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला वाटेल की बाबा थोडा थोडासाच पार्ट आपल्याला वेटेज त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला आहे. परंतु असा थोडा थोडा पार्ट जर बनवत गेला तर 100% मधला 50% सिलेबस हा पेपर 2 चा आणि 50% सिलेबस हा पेपर 1 चा असतो. मग या 50% मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि फार्मिंग सिस्टीमला किती वेटेज आहे, मग एवढा लॉंग लेंदी सिलेबस पूर्ण कम्प्लीटपणे करायचा का, या सगळ्या गोष्टींच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकाचं निरसन नक्कीच आपल्या या सेशनमध्ये आणि येणाऱ्या 4 महिन्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित होईल, याची काही काळजी नसावी. पुन्हा एकदा मला सांगा, आवाज येतोय का, म्हणजे आपण सेशन कंटिन्यू करूया. ओके, तर आवाज येतोय. तर पहा, फार्मिंग सिस्टीम आणि ऑर्गॅनिक फार्मिंग त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहतोय फार्मिंग सिस्टीम. फार्मिंग सिस्टीम आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचा सिलेबस डिकोडिंग झाल्यानंतर आपण त्याच्यावरती कसे क्वेश्चन विचारले जातील, क्वेश्चन मध्ये आन्सर येणं काय अपेक्षित आहे, पूर्णपणे जसं नोट्स मध्ये आहे तसंच आन्सर उतरलं जावं का, त्यानंतर एक विद्यार्थी म्हणून मेन्सच्या पेपरला सामोरे जात असताना काय चुका होतात, कुठल्या चुका टाळल्या पाहिजे, एक विद्यार्थी म्हणून स्वतः एफएसओ मेन्सची तयारी करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीच्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींचा सामना करण्यासाठी किंवा त्या प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळले पाहिजे, मल्टिपल रिडिंग्स करायच्या एक सिंगल सोर्स वरती आणि जास्तीत जास्त व्यवस्थित आन्सर आपण व्यवस्थितपणे एक्सप्लेनेटिव्ह पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात की त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा काय सिलेबस आहे. तर सुरुवात करूयात आपण पहिल्यांदा की आपला जो आहे ॲग्रोनॉमी मधला फार्मिंग सिस्टीम, बरोबर. तर फार्मिंग सिस्टीम मध्ये पहिल्यांदा काय आहे सिलेबस जो आपल्याला आयोगाने दिलेला आहे, फार्मिंग सिस्टीम कन्सेप्ट अँड इट्स टाइप्स, बरोबर आहे. तर फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, फार्मिंग सिस्टीम म्हणजे मल्टिपल ऍग्रिकल्चर इंटरप्राइजचं कॉम्बिनेशन करून त्याच्यामधनं मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी आपल्याला मिळवायची आहे, त्याला काय म्हणतो आपण फार्मिंग सिस्टीम. फार्मिंग सिस्टीम मधला महत्वाचा कंपोनंट काय आहे, सॉइल आहे, क्रॉप आहे, अॅनिमल आहे आणि अलाइड ऍग्रिकल्चर इंटरप्राइजेस आहेत. याचं व्यवस्थितपणे रिलेशनशिप जुळवून त्याच्यामधून मॅक्झिमम आउटपुट आपल्याला मिळवायचं आहे, त्याला काय म्हणतो आपण फार्मिंग सिस्टीम. फार्मिंग सिस्टीम कन्सेप्ट अँड इट टाइप्स. आता आपण फक्त सिलेबस डिकोड करत आहोत, म्हणजे काय सिलेबसची तोंड ओळख करत आहोत की कुठल्या सिलेबस मधला कुठला पॉईंट महत्वाचा आहे, कशावरती जास्त भर द्यायचा आहे आणि कुठल्या बाबी आपल्याला करायच्या आहेत. आणि आपल्या जे काही रेग्युलर लेक्चर्स होतील त्या रेग्युलर लेक्चर्स मध्ये आपल्याला व्यवस्थितपणे प्रत्येक पॉईंटचे वारकावे समजून घ्यायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण पाहिलं फार्मिंग सिस्टीम कन्सेप्ट अँड इट्स टाइप्स. त्यानंतर आहे फार्मिंग सिस्टीम कंपोनेंट्स अँड देअर मेंटेनन्स. फार्मिंग सिस्टीमचे जे काही कंपोनंट आहेत, सॉइल आहे, क्रॉप आहे, अॅनिमल आहे, अलाइड ऍग्रिकल्चर एंटरप्राइजेस आहेत, त्याच्यामध्ये पिजरी आलं, फिशरी आलं, आपलं क्रॉप प्रोडक्शन आलं, त्यानंतर पोल्ट्री आलं, बरोबर आहे, त्यानंतर डकरी आलं. या सगळ्या क्रॉप एंटरप्राइजेसच्या ऍग्रिकल्चर एंटरप्राइजेसचं काय इफेक्ट होतो, त्याचं जसं कॉम्बिनेशन कसं करायचं आहे आणि मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रॉफिटेबिलिटी कशातून भेटणार आहे या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर आहे पहा क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न. तर क्रॉपिंग सिस्टीम आणि पॅटर्न याच्यामध्ये महत्वाचा फरक काय आहे, जेव्हा सिलेबसच्या दृष्टीने जर पाहता, आता आपण 3 पॉईंट पाहिले. एक पाहिला फार्मिंग सिस्टीम कन्सेप्ट टाइप, दुसरा पाहिला फार्मिंग सिस्टीम कॉम्पोनेंट्स अँड देअर मेंटेनन्स आणि तिसरा पाहतोय क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न. तर याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस काय आहे की व्हॉट इज फार्मिंग सिस्टीम अँड डिस्क्राइब इट टाइप्स.
असा साधा आणि सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपण काय करतो, काही वेळेस आपल्याला वाटतं काहीतरी वेगळाच क्वेश्चन येईल, परंतु आपला सिलेबस हा टेक्निकल असल्यामुळं, आपल्या सिलेबस हा जनरल आस्पेक्टचा नसल्यामुळं आपण युपीएससी लेवलचे क्वेश्चन इथं विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळं सिलेबसच्या पॉइंट वाईज, सिलेबसच्या नीड वाईज जे क्वेश्चन फ्रेम होतात त्या क्वेश्चन वरती व्यवस्थितपणे, सुटसुटीतपणे आपल्याला विदिन अ शॉर्ट टाइम ऑफ स्पॅन मध्ये आपल्याला व्यवस्थितपणे एक्सप्लेनेटिव्ह आन्सरचं इंटरप्रिटेशन आपल्या कागदावरती करायचं आहे. तर त्यामुळं जास्त खोलामध्ये न जाता सिलेबस मध्ये दिलेला प्रत्येक पॉइंट आणि त्या पॉइंट वरती फ्रेम होणारा, सेमिस्टरला जसा क्वेश्चन फ्रेम होत होता युजी मध्ये, तसाच क्वेश्चन इथे सुद्धा फ्रेम होतो. व्हॉट इज मीन बाय फार्मिंग सिस्टीम अँड राईट इट्स कन्सेप्ट, शॉर्ट नोट येऊ शकतो. व्हॉट इज फार्मिंग सिस्टीम अँड डिस्क्राइब इट टाइप्स, हा क्वेश्चन त्या ठिकाणी फ्रेम होतो. त्यानंतर फार्मिंग सिस्टीम कंपोनेंट्स अँड देअर मेंटेनन्स, हा सुद्धा शॉर्ट नोटला येऊ शकतो. त्यानंतर महत्वाचा आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न. बरोबर. तर क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, ग्रोविंग ऑफ डिफरंट क्रॉप्स ऑन अ पीस ऑफ लँड ऑन अ पीस ऑफ लँड फॉर फिक्स्ड पिरियड ऑफ टाइम. बरोबर आहे. एखाद्या पीस ऑफ लँड वरती तुम्ही डिफरंट क्रॉप्स ग्रोन करताय आणि ते क्रॉप्स एका फिक्स पिरियड ऑफ टाइम साठी ग्रोन करताय, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, क्रॉपिंग सिस्टीम. मग क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, क्रॉपिंग पॅटर्न प्लस इट्स मॅनेजमेंट. एखाद्या क्रॉपिंग पॅटर्नचं तुम्ही असलेल्या अवेलेबल रिसोर्सेसच्या मार्फत कशा पद्धतीने मॅनेजमेंट करताय, याला आपण काय म्हणतो, आपण क्रॉपिंग सिस्टीम म्हणतो. म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न इज अ पार्ट ऑफ क्रॉपिंग सिस्टीम. क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, हा क्रॉपिंग सिस्टीमचाच एक पार्ट आहे. म्हणून क्रॉपिंग पॅटर्न आणि क्रॉपिंग सिस्टीम मधला असलेला तफावत आपण व्यवस्थितपणे आपल्याला नमूद करायचा आहे. मी यापुढे पुढच्या कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे की क्वेश्चनचा आन्सर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, की ज्या चुका टाळल्या पाहिजे एक विद्यार्थी म्हणून, ते आपण पाहणारच आहोत. तर सिलेबस मधला आपण पुढचा पॉइंट पाहूया. तर पहा, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम. बरोबर. मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम हा सुद्धा क्रॉपिंग सिस्टीमचाच टाईप आहे. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे मोनोकल्चर, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम आणि फॅलो असे मेजरचा 3 पार्ट पडतात. मोनोकल्चर मध्ये आपण बघितलंय, सेम क्रॉपचं आपण ग्रोविंग इयर बाय इयर करतो, त्याला आपण काय म्हणतो, मोनोकल्टिवेशन किंवा मोनोक्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग मध्ये पुन्हा 2 पार्ट आहेत, एक पॅरलल क्रॉपिंग आणि एक सिक्वेन्शियल क्रॉपिंग. पॅरलल क्रॉपिंग मध्ये आपण पुन्हा पाहतो ले क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग. त्यानंतर जे सिक्वेन्शियल क्रॉपिंग आहे, सिक्वेन्शियल क्रॉपिंग मध्ये आपण सिक्वेन्स बाय क्वाड्रपल क्रॉपिंग, ट्रिपल क्रॉपिंग, डबल क्रॉपिंग, म्हणजे किती नंबर ऑफ क्रॉप तुम्ही सिक्वेन्सने घेता त्याला काय म्हणतो आपण, सिक्वेन्शियल क्रॉपिंग. हे मिक्स्ड आपलं मल्टिपल क्रॉपिंगचा पार्ट आहे. त्यानंतर फॅलो मध्ये काय करतो आपण, ते लँड कम्प्लिटली आपण काय ठेवतो, अनक्रॉप्ड ठेवतो. कशासाठी, त्या सॉइल मध्ये असलेलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्या ऑर्गॅनिक मॅटरचं किंवा ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज वाढण्यासाठी आणि त्या सॉइलची आपलं प्रॉफिटेबिलिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी या गोष्टी वाढण्यासाठी आपण काय करतो, फॅलो क्रॉपिंग सिस्टीम फॉलो करतो. तर आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहे. त्यानंतर आहे क्रॉप रोटेशन अँड इट्स प्रिन्सिपल. क्रॉप रोटेशन अँड प्रिन्सिपल या पर्टिक्युलर पॉईंटचा मी तुम्हाला एखादा आन्सर कसं लिहायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, की बाबा डिसिमिलर क्रॉपिंग पॅटर्न आपण फॉलो करतो त्या पीस ऑफ लँड वरती. म्हणजे आपण मोनोकल्चर करत नाही, डिफरंट क्रॉप ग्रोन करतो. सेम फॅमिलीचे क्रॉप आफ्टर क्रॉप आपण ग्रोन करत नाही, त्याला काय म्हणतो आपण, क्रॉप रोटेशन. हे रिव्हर्स कशाचं आहे, शिफ्टिंग कल्टिवेशनच्या रिव्हर्स कुठला आहे, क्रॉप रोटेशन आहे. आणि त्याचे प्रिन्सिपल आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर इफिशियंट क्रॉपिंग सिस्टीम. इफिशियंट क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, तुम्ही एखाद्या पीस ऑफ लँड वरती तुम्हाला क्रॉपिंग सिस्टीम करायची आहे, तर कुठल्या इफिशियंट पद्धतीने झालं पाहिजे. आता मेजरली पहा, ड्राय फार्मिंग, रेनफीड फार्मिंग, त्यानंतर टोटली इरिगेटेड फार्मिंग, या सिस्टीम मध्ये कुठलं क्रॉपिंग सिस्टीम व्यवस्थितपणे सुटेबल आहे त्याला काय म्हणतो आपण, इफिशियंट क्रॉपिंग सिस्टीम. आता समजा ड्राय फार्मिंग आहे, जिथं पाण्याची खूप कमतरता आहे आणि पाण्याची खूप कमतरता असताना त्या ठिकाणी कुठलं क्रॉपिंग सिस्टीम फॉलो केलं पाहिजे, जनरली ज्याला लेस मॉइश्चर लागतं, लेस रेनफॉल लागतं, असे ड्राय क्रॉप्स आपण तिथं फॉलो केलं पाहिजे. मग त्या पर्टिक्युलर फार्मिंग सिस्टीमला कुठल्या पद्धतीचं क्रॉप सुटेबल आहे, त्या सुटेबल क्रॉप सोबत कुठल्या क्रॉपचं इंटर क्रॉप केलं पाहिजे, अशा पद्धतीनं जो फॉर्म झालेला क्रॉपिंग सिस्टीम असतो त्याला काय म्हणतो आपण, इफिशियंट क्रॉपिंग सिस्टीम. जिथं ड्राय फार्मिंग आहे तिथं शुगर केन घेऊन चालेल का, नाही. शुगर केन कुठं घेतलं पाहिजे, जिथं इरिगेशनची अवेबिलिटी आहे. इरिगेटेड एरियामध्ये जे आपण क्रॉपिंग सिस्टीम घेतो त्याला काय म्हणतो आपण, इरिगेटेड फार्मिंग सिस्टीम. बरोबर आहे. हा झाला
इफिशियंट क्रॉपिंग सिस्टीम, त्यानंतर अलाइड एंटरप्राइजेस. आता अलाइड एंटरप्राइजेस तुम्हाला सांगितलं फार्मिंग सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम हा पार्ट बघत असताना जेव्हा तुम्ही मोर दॅन वन किंवा मोर दॅन टू अनेक जे काही अलाइड ऍग्रिकल्चर एंटरप्राइजेस आहेत, मग त्याच्यामध्ये आलं पिजरी, डकरी, फिशरी, क्रॉप सिस्टीम, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्या गोष्टीचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता आणि त्याच्यामधून जे आउटपुट मिळतं त्याला आपण काय म्हणतो, फार्मिंग सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणतो. मग हा अलाइड एंटरप्राइजेस कोणते, त्याचा जो काही बेनिफिट काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर टूल्स फॉर डिटरमाइनिंग प्रोडक्शन अँड इफिशियन्सीज इन क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम. बरोबर आहे. मग तुम्ही कुठल्या टूल्स नुसार जे काही तुम्ही क्रॉपिंग सिस्टीम फॉलो केले, समजा मी व्हीट आणि राईस हा क्रॉपिंग सिस्टीम फॉलो केले आणि एकानं शुगर केन त्यानंतर सोरगम ही क्रॉपिंग सिस्टीम फॉलो केले, तर त्या क्रॉपिंग सिस्टीम मधनं किती बेनिफिट भेटला, त्याची इफिशियन्सी कशी आहे हे चेक करायचंय. तर कसं चेक करणार, त्यासाठी पर्टिक्युलर काही सायंटिस्टने दिलेले काही मेथड्स आहेत, काही फॉर्म्युलेज आहेत, काही कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट नुसार आपल्याला काय करायचंय, अनालिसिस करायचंय की ते किती इफिशियंट आहे. बरोबर आहे. टूल्स फॉर डिटरमाइनिंग प्रोडक्शन अँड इफिशियन्सीज इन क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये प्रामुख्याने येतं लँड इक्विव्हॅलेंट रेशो. बरोबर आहे. जो ग्रेटर दॅन 1 असतो तर ते ऍडव्हान्टेजेबल असतं. बरोबर आहे, फायद्याचं असतं कधी ग्रेटर दॅन 1 असल्यावर. त्यानंतर क्राउडिंग इफिशियंट आहे, त्यानंतर क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे, त्यानंतर क्रॉपिंग इंडेक्स आहे, त्यानंतर अग्रेसिव्ह इंडेक्स आहे जे गिलक्रिस्टने दिलेला आहे. या सगळ्या टूल्स ज्या आहेत ते आपण सिलेबस जेव्हा आपण वन बाय पॉईंट बघणार आहोत, आपण वन बाय वन, तेव्हा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला जे काही टूल्स आहेत त्या टूल्सचं एक तोंड ओळख तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये अवेलेबल फार्म रिसोर्सचा, ऑल अवेलेबल फार्म रिसोर्सचा काय करतो आपण, यूज करतो. त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझरचा यूज कमी करतो आणि आपल्याला मॅक्झिमम फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी सॉइलची वाढवायची असते, त्यातनं आपल्याला क्वालिटी प्रोडक्शन भेटतं. बरोबर आहे. अवेलेबल फार्म रिसोर्सचा व्यवस्थितपणे इफिशियंटपणे रिसायकलिंग करून आपण जे काही यूज करतो त्याला काय म्हणतो आपण, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर इज वन ऑफ फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. बरोबर आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगचाच एक फॉर्म आहे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. त्यानंतर इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबिलिटी आपण पाहणार आहे. अडॉप्शन अँड मिटिगेशन. बरोबर आहे. मग त्याला कशा पद्धतीने अडॉप्शन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत त्या प्रॉब्लेम्सला कुठल्या पद्धतीने मायटिगेट केलं जाईल, या गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहे. त्यानंतर कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर अँड स्ट्रॅटेजीज. मग कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर मध्ये मल्चिंग येणार आहे, त्यानंतर ब्रॉडबेड फरो येणार आहे, त्यानंतर जे काही तुमचं क्रॉप रोटेशन असेल किंवा स्ट्रीप क्रॉपिंग असेल, अशा वेगवेगळ्या पद्धती आपण कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर मध्ये पाहणार आहे. त्यानंतर हियालिया अँड लिसा इट्स टेक्निक्स. तर हियालिया लिसा म्हणजे काय, हाय एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर म्हणजे काय हिया, लो एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर म्हणजे काय लिया, त्यानंतर लो एक्सटर्नल इनपुट सप्लाय ऍग्रिकल्चर म्हणजे काय लिसा. तर याच्यामध्ये डिफरन्स काय, इथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ही अँड लिया. बरोबर आहे. हाय एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर अँड लो एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर याच्यामधला मेजर डिफरन्स काय, तर पहिल्यांदा प्रामुख्याने लक्षात घेत असताना जिथं जास्तीत जास्त इनपुटचा यूज केला जातो तो झाला हिया आणि जिथं कमीत कमी इनपुटचा यूज केला जातो तो झाला लिया. तर हाय एक्सटर्नल इनपुट ऍग्रिकल्चर हा कशाचं सांगतो, हा जो आपला कन्व्हेन्शनल ऍग्रिकल्चर आहे तो कन्व्हेन्शनल ऍग्रिकल्चरचा फॉर्म आहे. आणि लो इनपुट एक्सटर्नल ऍग्रिकल्चर हा काय सांगतो, हा सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. बरोबर आहे. सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा फॉर्म आहे, त्याचा आपण डिफरन्स बघणार आहोत. अशा क्वेश्चन, हे जे काही क्वेश्चन आहेत आता फार्मिंग सिस्टीम किंवा क्रॉपिंग सिस्टीम या सब्जेक्ट कर पाहत असताना जे मेजॉरिटी क्वेश्चन आहेत ते 2 ते 3 एकदम हॉट क्वेश्चन असतात. बरोबर आहे. असं नाही की इतर पॉइंटवर क्वेश्चन येणार नाहीत किंवा येऊ शकणार नाहीत, येणार आहेत, परंतु जे काही हॉट क्वेश्चन्स असतात ते हॉट क्वेश्चन मधलाच एक सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन म्हणजे कुठला आहे, हिया लिया आणि लिसा अँड देअर टेक्निक्स आपण पाहणार आहे आपण. त्यानंतर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम ऑब्जेक्टिव्ह, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमच्या ऑब्जेक्टिव्ह आणि इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय ते सुद्धा पाहू. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिफरन्स काय आहे, फार्मिंग सिस्टीम आणि इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम मध्ये एवढा काय डिफरन्स आहे. कसं असतं, एका रिसोर्सचा जो आउटपुट आहे तो आउटपुट दुसऱ्या ऍग्रिकल्चर किंवा दुसऱ्या फार्मिंग सिस्टीमसाठी इनपुट म्हणून यूज केला जातो, तो इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमचा मेन मोटो आहे. बरोबर. आता समजा आपल्याकडे आहे पोल्ट्री. बरोबर. त्यानंतर पहिल्यांदा काय क्रॉप घेता आणि क्रॉप मध्ये समजा मेज घेतलेला आहे. बरोबर. आणि सेकंड एंटरप्राइज आहे तुमचा पोल्ट्री. बरोबर. आणि थर्ड एंटरप्राइज आहे तुमच्याकडे काय फिशरी. मग या 3 एंटरप्राइज मध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टमचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही मेजचं प्रोडक्शन घेता, मेजचं प्रोडक्शन घेतल्यानंतर जे काही ग्रेन्स आहे तुम्ही होम कन्झम्पशनसाठी किंवा मार्केटसाठी यूज करता आणि काही
जे काही फॉडर आहे ते फॉडर कशासाठी युज करता तुम्ही? पोल्ट्रीसाठी फीड म्हणून युज करता, बरोबर. म्हणजे कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून काय युज करतो आपण? मक्याचं युज करतो, बरोबर आहे, तुम्हाला माहित आहे. मग पोल्ट्रीचं जे काही वेस्ट आहे ते पोल्ट्रीचं वेस्ट तुम्ही फिशरीजसाठी फीड म्हणून युज करता, बरोबर. म्हणजे हे एकमेकाला डिपेंडंट आहेत. म्हणजे कुठल्याच एंटरप्राइजेसचा जो आउटपुट आहे, जो काही बायोलॉजिकल वेस्ट आहे, तो बायोलॉजिकल वेस्ट न जाता त्याचा इनपुट म्हणून दुसऱ्या एंटरप्राइजेसला युज होतो आणि त्याच्यामधलं मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला भेटतं आणि त्याच्यामुळे रिसोर्सचं डिग्रेडेशन होत नाही, रिसोर्सचा वेस्ट यूज होत नाही, चांगला यूज होऊन मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटी भेटतो. हाच मेन उद्देश आहे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमचा, बरोबर. त्यानंतर आपण पाहूयात आता पहा नेक्स्ट इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबिलिटी, त्यानंतर अडॉप्शन अँड मिटिगेशन, कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर ही आलीचा पाहिला आपण. त्यानंतर इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, ऑब्जेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स, कंपोनेंट सुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतर साइट स्पेसिफिक IFS मॉडेल फॉर डिफरंट ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स. आता तुम्हाला माहित आहे जे काही 15 ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत त्या ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स मध्ये पर्टिक्युलर ऍग्रोक्लायमॅटिक झोन्सला कुठल्या पद्धतीचं क्रॉपिंग सिस्टीम किंवा फार्मिंग सिस्टीम सुटेबल आहे त्यानुसार आपण ते फॉलो केलं पाहिजे. आता समजा नॉर्थ ईस्ट रिजन आहे, त्यानंतर साऊथ रिजन आहे, यांच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीम सेम आहे का? डिफरंट आहे. का डिफरंट आहे? तिथं असलेलं लँड टोपोग्राफी, तिथं असलेलं क्लायमॅटिक कंडिशन आणि तिथं सुटेबल असलेलं जे काही जनरल एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या कंडिशन नुसार, तिथल्या रेनफॉल नुसार आपण तिथली फार्मिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग सिस्टीम डिसाइड करतो. जिथं ड्रॉट कंडिशन आहे तिथं ड्रॉट कंडिशनला सुटेबल असलेलं आपण काय करणार आहे? क्रॉपिंग सिस्टीम आणि फार्मिंग सिस्टीम अप्लाय करणार आहे. त्यामुळं आपण व्यवस्थित लेक्चरमध्ये पाहूयात. तर साइट स्पेसिफिक IFS मॉडेल फॉर डिफरंट ऍग्रोक्लायमॅटिक झोन्स. त्यानंतर काय आहे? रिसोर्स सायकलिंग अँड फ्लो ऑफ एनर्जी इन डिफरंट फार्मिंग सिस्टीम. जे काही तुम्हाला मी आता सांगितलं की बा एका एंटरप्राइजेसचा जो काही आउटपुट आहे तो दुसऱ्या एंटरप्राइजेसला इनपुट म्हणून यूज होतो. तर रिसोर्स सायकलिंग अँड फ्लो ऑफ एनर्जी इन डिफरंट फार्मिंग सिस्टीम म्हणजे क्रॉप मधला जो काही फ्लो ऑफ एनर्जी होता तो कुठं पोहोचला? पोल्ट्रीला पोहोचला. पोल्ट्री मधून कुठं पोहोचला? फिशरीला पोहोचला. याच्यामुळे काय झालं? जे काही फ्लो ऑफ एनर्जी आहे त्या फ्लो ऑफ एनर्जी मधनं ही सायकल मेंटेन राहिली आणि हा सस्टेनेबल ऍग्रिकल्चरला बिल्डअप करत गेला, सस्टेन करत गेला. त्याच्यामुळे काय जी काही बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे किंवा जी काही इकोसिस्टीम आहे ते मेंटेन राहिली. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी आपण पूर्णपणे काय केलं? फार्मिंग सिस्टीम पाहिला, बरोबर. आता याला सुरुवात करण्याआधी कुठल्या गोष्टीला? ऑर्गॅनिक फार्मिंगला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सांगतो. आता समजा बरोबर आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे क्रॉप रोटेशन अँड इट्स प्रिन्सिपल्स. मग आपल्या जे काही नोट्स असतील ते नोट्स एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेनेटिव्ह नोट्स आहेत, यात काही दुमत नाही, बरोबर. पण जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये एक स्टुडंट म्हणून जेव्हा तुम्हाला आयोगानं क्वेश्चन विचारलेला असतो त्या क्वेश्चनला समजा तुम्हाला जे काही 20 मार्क आहेत त्या क्वेश्चन लिहिण्यासाठी, बरोबर, आणि तुम्हाला विदिन अ शॉर्ट टाइम ऑफ स्पॅन मध्ये तुम्हाला तो पूर्ण क्वेश्चन लिहायचा आहे. मग तुम्ही जेव्हा क्रॉप रोटेशनचं वाचलेलं असतं 2 ते 2.5-3 पान, बरोबर, मग तुम्ही ते पाठ केलेलं सुद्धा असतं. मग आहे तसं उत्तर तिथं इंटरप्रिट करणं किंवा लिहिणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. तिथं तुम्हाला विदिन अ शॉर्ट टाइम ऑफ स्पॅन एकदम व्यवस्थित कीवर्ड म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आहे हे एक्झामिनरला किंवा जे इव्हॅल्युएटर आहे ते इव्हॅल्युएटरला सुद्धा कळलं पाहिजे. त्या पद्धतीने लिहायचं आहे. आता क्रॉप रोटेशन मध्ये तुम्ही बघितलंय की बाबा लेग्युमिनस क्रॉप शुड बी फॉलोड बाय नॉन लेग्युमिनस क्रॉप, बरोबर आहे. त्यामधनं काय होतं? नायट्रोजन फिक्सेशन होतं. नायट्रोजन फिक्सेशन झाल्यामुळे जे काही सिरियल क्रॉप आहे ते सिरियल क्रॉप फिक्स झालेलं नायट्रोजन काय करणार आहे? एक्झॉस्ट करणार आहे, यूज करणार आहे. पुन्हा आपण काय करणार आहे? पल्सेस क्रॉप ग्रोन करणार आहे. त्यानंतर पुन्हा सिरियल. अशा पद्धतीने काय होणार आहे? त्या सॉइलची फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी मेंटेन राहणार आहे. ही गोष्ट बरोबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय? आपण काय यूज करणार आहे? समजा टॅप रूटेड क्रॉप फॉलोड बाय फायब्रस रूट क्रॉप. आता मी पहिल्यांदा कॉटन ग्रो केलं, बरोबर आहे. कॉटनचं कसं टॅप रूट सिस्टीम आहे. कॉटनच्या नंतर काय यूज करणार आहे समजा किंवा रेड ग्रामच्या नंतर काय यूज करणार आहे समजा सोरगम यूज करणार आहे. सोरगमची सिस्टीम कशी आहे? फायब्रस रूट आहे. मग ती काय करते? एक्झॉस्ट करते म्हणजे मॅक्झिमम यूज ऑफ न्यूट्रिएंट सोरगम करणार आहे. परंतु नायट्रोजन फिक्सेशनचं काम कोण करणार आहे? पल्सेस करणार आहे. त्यामुळे काय त्या क्रॉप मधलं जे काही सॉइल फ्लोरा असेल मग त्याच्यामध्ये बायोलॉजिकल जी काही
तुमचं ऑर्गॅनिक कार्बन असेल, त्यानंतर जी काही सॉइलचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल, या व्यवस्थितपणे मेंटेन कधी राहतील, जेव्हा तुम्ही क्रॉप रोटेशन फॉलो करणार आहे. मग तुम्ही नोट्स मध्ये पूर्णपणे वाचलेलं आहे, मग तेव्हा ते पूर्णपणे लिहायची गरज आहे का? पूर्णपणे सगळंच लिहिणार आहे का? जर तुम्ही सगळंच लिहित बसला तर क्रॉप रोटेशन हा पॉईंट लिहिण्यासाठी तुम्हाला 3 पेजेस सुद्धा पुरणार नाही. बरोबर आहे. मग एवढं सिलेबस, एवढा वास्ट सिलेबस वाचल्यानंतर तुम्हाला त्या एक्झाम मध्ये ते पूर्णपणे लक्षात राहील का? लक्षात राहणं पॉसिबलच नाही, कारण सगळंच लक्षात राहत असं नसतं. मग एक्झामला सामोरे जात असताना तुम्हाला काय करायचंय? स्वतःच एक शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायचे. बरोबर? स्वतःच एक शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायचा आहे, की पॉइंट्स हायलाइट करायचे आहेत, ते कन्सेप्टला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. क्रॉप रोटेशन म्हणजे काय? मला माहित आहे. क्रॉप रोटेशन म्हणजे आपण डिफरंट क्रॉप्स एका सिक्वेन्सनं ग्रो करणार आहे. पहिल्यांदा सोरगम केला, मग पिजन पीक केला, म्हणजे एक पल्सेस होता, एक सिरियल होता. त्यामुळे काय होणार आहे? पेस्ट डिसीज वीडचा अटॅक होणार नाही. सॉइलचं फर्टिलिटी प्रोडक्टिव्हिटी मेंटेन होईल. तिसरा काय? न्यूट्रिएंटचं व्यवस्थितपणे इफिशियंट युटिलायझेशन होईल. चौथा पॉईंट काय? ज्या ठिकाणी असलेला वीडचं कॉम्पिटिशन आहे, वीडचं कॉम्पिटिशन पूर्णपणे इलिमिनेट होईल. आणि पाचवा गोष्ट काय? तर फार्मरला व्यवस्थितपणे त्याला प्रॉफिटेबिलिटी भेटेल. बरोबर? मग या गोष्टीचा तुम्हाला जेव्हा अंदाज येतो, तेव्हा आहे असं नोट्स मधले वाक्य लिहिण्याची गरज तिथं भासत नाही. एकदा आवाज येतो का सांगा? आणि व्यवस्थित समजते का ते सुद्धा सांगा? ओके. तर चला, तर क्रॉप रोटेशनचा पॉईंट लिहित असताना तुम्हाला पहिल्यांदा युपीएससी सारखं असं लिहायचं गरज नाही की बाबा प्रत्येक क्वेश्चनला इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. कसं असतं, युपीएससीचा आस्पेक्ट हा जनरल असतो आणि आपली पेपर कसा आहे, टेक्निकल आहे. तर तुम्हाला विचारलेला आहे व्हॉट इज क्रॉप रोटेशन अँड डिस्क्राईब किंवा राईट इट्स प्रिन्सिपल किंवा स्टेट इट्स प्रिन्सिपल. तर व्हॉट इज क्रॉप रोटेशन म्हणल्यावर तुम्हाला पहिल्यांदा काय लिहिणं गरजेचं आहे? त्याचं डेफिनेशन. बरोबर आहे. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, याची तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे. मग याची डेफिनेशन नोट्स मधले हाय अशी प्रिंट लिहायची का? गरज नाही. तुम्हाला काय समजले क्रॉप रोटेशन मधलं, त्यातले कीवर्ड्स तिथे आले पाहिजे. बरोबर आहे. ग्रोविंग ऑफ डिफरंट क्रॉप्स ऑन अ पीस ऑफ लँड इन अ इयरली सिक्वेन्स. बरोबर आहे. मग हे झाला क्रॉप रोटेशन, त्याचं डेफिनेशन लिहिलं. मग एखादं तुम्ही इथे एक्झाम्पल मेन्शन करा. बरोबर आहे. एक्झाम्पल मेन्शन केल्यानंतर काय, त्या इव्हॅल्युएटरला समजेल की बाबा याला क्रॉप रोटेशनचं व्यवस्थितपणे अनालिसिस झालेलं आहे, याला क्रॉप रोटेशन म्हणजे काय माहित आहे, आणि या विद्यार्थ्याने व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, इंटरप्रिट केलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्ही एखाद्या क्रॉप रोटेशनचं इथे एक्झाम्पल मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्रॉप रोटेशनचं तुम्ही प्रिन्सिपल लिहिणार आहे, तर क्रॉप रोटेशनचं प्रिन्सिपल लिहित असताना या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे वाचलेलं आहे ते वाचलेले प्रिन्सिपल्स दोन टाईप मध्ये कॅटेगराईज करा. समजा पहिल्यांदा टाईप ऑफ क्रॉप, काय टाईप ऑफ क्रॉप, आणि दुसऱ्यांदा टाईप ऑफ लँड. मग टाईप ऑफ क्रॉप मध्ये काय लिहायचंय तुम्हाला? टाईप ऑफ क्रॉप मध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे लेग्युमिनस क्रॉप फॉलोड बाय सिरियल क्रॉप्स. मग लगे एक्झाम्पल द्यायचं आहे कॉटन किंवा आपलं रेड ग्राम फॉलोड बाय सोरगम. बरोबर. सेकंड लिहायचं आहे लगेच पॉइंट की टॅप रूट सिस्टीम फॉलोड बाय फायब्रस रूट सिस्टीम. आणि लगेच इथे एक्झाम्पल द्यायचं आहे की कुठलं टॅप रूटचं सिस्टीमचं क्रॉप होतं आणि फायब्रस रूटचं, आणि याचा इफेक्ट काय होतो. इट हेल्प्स इन मेंटेन द सॉइल फर्टिलिटी. बरोबर आहे. त्यानंतर लगेच तिसरा पॉइंट टाकायचा आहे, या ठिकाणी लिहायचं आहे मेंटेन वीड कॉम्पिटिशन. लगेच चौथा पॉइंट टाकायचा आहे इलिमिनेट्स इन्सेक्ट पेस्ट अटॅक. लगेच पाचवा टाइप पॉइंट टाकायचा आहे की बाबा गेट मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे तुम्हाला पॉइंट वाईज आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर हा झाला काय, टाइप ऑफ क्रॉप. त्यानंतर आपण काय पाहणार आहे,
त्यानंतर आपण टाईप ऑफ लँड. आता टाईप ऑफ लँड मध्ये काय लिहायचं की ती लँड कसं असलं पाहिजे, अंडुलेटेड टोपोग्राफी असली, त्यानंतर इरिगेटेड लँड आहे का, त्यानंतर सेकंड पॉइंट साल्ट अफेक्टेड आहे का, त्यानंतर थर्ड पॉइंट टाईप ऑफ सॉइल कसं आहे, याच्यानुसार आपलं काय ठरणार आहे, क्रॉप रोटेशन ठरणार आहे. एक पाहिलं होतं आपण टाईप ऑफ क्रॉप, बरोबर, टाईप ऑफ क्रॉप चे आपण पॉइंट्स पाहिले. त्यानंतर सेकंड लिहितोय आपण टाईप ऑफ लँड. आता टाईप ऑफ लँड मध्ये काय, ती अंडुलेटेड लँड आहे का, मग अंडुलेटेड लँड जर असेल तर त्या ठिकाणी कुठलं क्रॉप घेतलं पाहिजे, याचा एक्झाम्पल. सेकंड पॉइंट साल्ट अफेक्टेड किंवा प्रॉब्लेमॅटिक सॉइल जर असेल तर त्या ठिकाणी कुठलं घेतलं पाहिजे, जे टोलरेट करणार आहेत, जे साल्ट टोलरेटेड क्रॉप आहे तेच तुम्ही क्रॉप घेणार आहे. आणि थर्ड पॉइंट अवेबिलिटी ऑफ इरिगेशन. इरिगेशनची अवेबिलिटी कशी आहे, त्यानुसार जर इरिगेटेड असेल तर तिथं व्हीट घेणार आहे, आणि नॉन इरिगेटेड असेल तर तिथं काय घेणार आहे, समजा बाजरा घेणार आहे, बरोबर. यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे क्रॉप रोटेशनचं तुम्ही वाचलंय थेरॉटिकली 1 पेज किंवा 2 पेज, पर जेव्हा तुम्ही असं फ्लो चार्ट मध्ये टाईप ऑफ क्रॉप आणि टाईप ऑफ लँड असं करून जेव्हा तुम्ही 5-5 पॉइंट व्यवस्थितपणे तिथे इलॅबोरेट करणार आहे, ते एकदम इफेक्टिव्ह दिसणार आहे. आणि जो इव्हॅल्युएटर असणार आहे त्याला सुद्धा समजणार आहे की या पोरानं क्रॉप रोटेशनची डेफिनेशन लिहिली, एक्झाम्पल दिल्यानंतर क्रॉप रोटेशनची प्रिन्सिपल टाकली, प्रिन्सिपल मध्ये टाईप ऑफ क्रॉप आणि टाईप ऑफ लँड अशा 2 युनिट मध्ये त्याचं डिवायडेशन केलं, आणि टाईप ऑफ क्रॉप मध्ये त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे 5 ते 6 पॉईंट इलॅबोरेट केले, त्यानंतर टाईप ऑफ लँड मध्ये 4 ते पॉईंट इलॅबोरेट केले. याच्यानं एकदम आन्सर कसं एकदम सुंदर दिसतं, एकदम एक्सप्लेनेटिव्ह दिसतं, आणि मॅक्झिमम इन्फॉर्मेशन कमीत कमी पेजच्या एरियामध्ये तुमचा त्या ठिकाणी इंटरप्रिट होतो, आणि याच्यानं तुमचा टाइम वाचतो, मॅक्झिमम मार्क्स भेटतात. फापट पसारा 2 ते 3 पान उत्तर लिहिल्यानं मार्क भेटतात, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. हा कन्सेप्ट सेमिस्टरच्या एंड एक्झामिनेशनला लागू होऊ शकतो, परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कमीत कमी वेळेत कमीत कमी पेजेसवर कसं मांडायचं आहे हे तुम्ही डे फर्स्ट पासून जेव्हा प्रॅक्टिस करसाल तेव्हा त्याचं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन होणार आहे. दुसरी गोष्ट काय, जेव्हा लेक्चर्स होतील, आता समजा मी तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग आणि इंटिग्रेटेड फार्मिंग शिकवणार आहे, तर त्या लेक्चर्स झाल्यानंतर त्याच्यावरचे जे नोट्सच्या मागे दिलेले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनची डेली प्रॅक्टिस तुम्हाला झाली पाहिजे. ते प्रॅक्टिस झाल्यानंतरच मग तुम्हाला तिथं इंटरप्रिट करणार आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट लाईन लिहिसाल, समजा साधारणपणे 8 मिनिटाचा वेळ असतो एक क्वेश्चन लिहिण्यासाठी, बरोबर, तर 8 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन लिहायचं आहे. ते क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना जेव्हा तुम्ही फर्स्ट लाईन लिहिणार आहे तेव्हा तुमच्या माइंड मध्ये सेकंड लाईनचा आन्सर रेडी पाहिजे, तेव्हाच तो तुमचा पेपर, एवढा लेंदी पेपर विदिन 3 आवर पूर्णपणे 200 मार्क्सचा कव्हर होणार आहे, बरोबर. मग सेकंड सेंटेन्स रेडी असण्यासाठी जेव्हा तुम्हाला पूर्णपणे त्या आन्सरची समरी, बरोबर आहे, त्या समरीचं मिक्सचर तुमच्या डोक्यामध्ये रेडी असणार आहे. ते कधी रेडी होईल, जेव्हा तुम्ही नोट्स वाचाल, लेक्चर झाल्यानंतर नोट्स वाचून स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करताल आणि त्याच्यामधून एक समरी कन्क्लूड करसाल, तेव्हाच तुम्हाला शॉर्ट मध्ये आन्सर त्या ठिकाणी इंटरप्रिट करता येणार आहे. ही झाली आपल्या एक सिस्टीम आपण पाहिली. त्यानंतर समजा आता फार्मिंग सिस्टीमचा क्वेश्चन घेतलाय, बरोबर. आता फार्मिंग सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम किंवा समजा आता क्रॉपिंग सिस्टीम आहे. आता क्रॉपिंग सिस्टीम मध्ये पहिला नीड काय, व्हॉट इज क्रॉपिंग सिस्टीम म्हणलं तरी तुम्हाला डेफिनेशन लिहायचे, बरोबर. डेफिनेशन लिहिल्यानंतर क्रॉपिंग सिस्टीमचं ग्रोविंग ऑफ डिफरंट क्रॉप ऑन सेम पीस ऑफ लँड ओव्हर अ फिक्स्ड पिरियड ऑफ टाइम, बरोबर आहे. डिफरंट क्रॉप्स आपण ग्रोविंग करणार आहे सेम पीस ऑफ लँड वरती ओव्हर अ फिक्स्ड पिरियड ऑफ टाइम, हा झाला त्याची डेफिनेशन. डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे डॅश करणं आहे. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न प्लस त्याचं मॅनेजमेंट, बरोबर, त्याचं मॅनेजमेंट करणं आहे. हा झाला तुमचा क्रॉपिंग सिस्टीम. म्हणजे इव्हॅल्युएटरला समजेल की याला क्रॉपिंग सिस्टीम हा पॉईंट व्यवस्थित कळलेला आहे. त्यानंतर त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन लिहिणं आहे. तर फ्लो चार्टच्या माध्यमातून भरपूर, आता नोट्स मध्ये क्रॉपिंग सिस्टीमच्या जे काही टाइप्स आहेत ते भरपूर आहेत, मग तुम्हाला मोजकं लिहिणं आहे. मग त्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की ज्या महत्वाच्या आहेत त्याच घेणं आहे. मग क्रॉपिंग सिस्टीम मध्ये महत्वाचं काय की महत्वाचं आहे बेस्ड ऑन साईज ऑफ फार्म, बरोबर आहे, साईज ऑफ फार्म. त्यानंतर बेस्ड ऑन व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट,
व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट मध्ये काय येणार आहे, मग स्पेशलाइज्ड फार्मिंग, डायव्हर्सिफाईड फार्मिंग आणि मिक्स्ड फार्मिंग. त्यानंतर काय अवेबिलिटी ऑफ लँड, अवेबिलिटी ऑफ लँड मध्ये काय येणार आहे, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. त्यानंतर दुसरं काय टाईप ऑफ फार्मिंग सिस्टीम मध्ये काय येणार आहे, कलेक्टिव्ह फार्मिंग, स्टेट फार्मिंग, कोऑपरेटिव्ह फार्मिंग. ज्या मेन 6 ते 7 टाईप असणार आहेत त्या क्रॉपिंग सिस्टीमच्या, त्या 6 ते 7 टाईप तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी एनलिस्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक फार्मिंग सिस्टीम क्रॉपिंग सिस्टीमचा एक्सप्लेनेशन एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं आहे. आता शॉर्ट मध्ये एक्सप्लेनेशन लिहित असताना आता समजा पहिल्यांदा डायव्हर्सिफाईड फार्मिंग, त्यानंतर मिक्स्ड फार्मिंग, त्यानंतर स्पेशलाइज्ड फार्मिंग. बरोबर, या 3 सिस्टीमचं तुम्ही एक्सप्लेनेशन लिहिताय. तर याच्यासमोर स्पेसिफिक आहे, व्हॉट इज मीन बाय स्पेशलाइज्ड फार्मिंग. स्पेशलाइज्ड फार्मिंग म्हणजे मोर दॅन 50% ऑफ इनपुट आउटपुट किंवा मोर दॅन 50% ऑफ इन्कम गेट फ्रॉम वन एंटरप्राइज. म्हणजे 50% पेक्षा जास्त उत्पन्न, 50% पेक्षा जास्त नफा तुम्हाला फक्त एका एंटरप्राइज पासून भेटतो, म्हणजे काय झाला, स्पेशलाइज्ड फार्मिंग. बरोबर आहे, ग्रेटर दॅन 50%. आणि डायव्हर्सिफाईड काय सांगतो, लेस दॅन 50% ऑफ इन्कम. बरोबर आहे, हा तुम्हाला कशापासून भेटला पाहिजे, जे काही सगळे एंटरप्राइजेस आहेत त्या प्रत्येक एंटरप्राइजेसचा, प्रत्येक तुमचा जो बिझनेस आहे त्याचा उत्पन्न हे प्रत्येकाचं लेस दॅन 50% पाहिजे, जे कलेक्टिव्ह. त्यानंतर मिक्स्ड मध्ये काय की तुम्ही कुठलाही जो काही सिस्टीम घेणार आहे त्या सिस्टीम मध्ये ऍटलिस्ट 10% जे काही इन्कम आहे ते कशापासून पाहिजे, तुमचा लाईव्हस्टॉक पासून पाहिजे. बरोबर आहे, लाईव्हस्टॉक डेअरीपासून पाहिजे. हा झाला मिक्स्ड फार्मिंग. मग कीवर्ड काय आहे, स्पेशलाइज्ड फार्मिंग लिहिताय तुम्ही. स्पेशलाइज्ड फार्मिंग ग्रेटर दॅन 50% ऑफ इन्कम गेट फ्रॉम ऍटलिस्ट वन एंटरप्राइज. लगे एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहायचं, एक क्रॉपिंग सिस्टीमचं एक्झाम्पल लिहायचं, क्रॉपिंग सिस्टीम पिजरी डकरी, आणि लगे खाली लिहायचं मोर दॅन 50% ऑफ इन्कम गेट फ्रॉम क्रॉपिंग सिस्टीम. हा झाला स्पेशलाइज्ड. सेकंड पॉइंट डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम. डायव्हर्सिफाईड फार्मिंग सिस्टीम मध्ये लेस दॅन 50% ऑफ इन्कम गेट फ्रॉम ऑल एंटरप्राइजेस. लगे लिहायचं, एक क्रॉपिंग सिस्टीम लिहायची, क्रॉपिंग सिस्टम पोल्ट्री, फिशरी, डकरी. 30% फिशरी पासून भेटला, 20% डकरी पासून भेटला, 30% क्रॉपिंग सिस्टीम पासून भेटला आणि रिमेनिंग पिजरी पासून भेटला. हा झाला डायव्हर्सिफाईड. लगेच तिसरा पॉईंट टाकायचा मिक्स्ड. मिक्स्ड मध्ये काय लिहायचं, ऍटलिस्ट 10% ऑफ इन्कम गेट फ्रॉम लाईव्हस्टॉक. बरोबर आहे, जे काही तुम्ही क्रॉपिंग सिस्टीम घेणार आहे त्यामध्ये त्या 100% मधल्या 10% मध्ये तर काय पाहिजे, लाईव्हस्टॉक फार्मिंग पाहिजे. म्हणजे जे काही पूर्ण कन्सेप्ट आहे जास्त डीप मध्ये समजून घ्यायचं आहे. सीखना बहुत कुछ है, लिखना बहुत कम है. बरोबर आहे, हा आपल्याला फंडा त्या ठिकाणी ठेवायचा आहे. मग तुम्ही लिखना बहुत कुछ म्हणल्यावरती काही फायदा नाही. एक स्टुडंट म्हणून जेव्हा एपीएससीच्या मेन्सला सामोरे जात असताना या गोष्टीचा अनुभव आला आणि त्या अनुभवाची शिकवण मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला काय करायचंय, मिनिमम टाइम मध्ये मॅक्झिमम आउटपुटचा आन्सर कसं लिहायचं आहे हे तुम्हाला सांगतोय. या चुका आपल्या होतात, त्यामुळे डे फर्स्ट पासून प्रत्येक क्वेश्चन त्या टॉपिकवरचा तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायचा आहे आणि स्वतःची एक शॉर्ट नोट तुम्हाला प्रिपेअर करायची आहे. जोपर्यंत प्रत्येक क्वेश्चन तुमच्या हातून रुळत नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे आन्सर लिहिता येणार नाही. आणि अजून एक भीती प्रत्येकाच्या मनात असते की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम आन्सर लिहिता तेव्हा तुमच्या हातून व्यवस्थितपणे आन्सर लिहिलं जात नाही, तेव्हा आपल्याला भीती काय वाटते, माझ्या हातून मेन्स होईल की नाही, मी या कॉम्पिटिशन मध्ये टिकेल की नाही. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्याच प्रश्नाचा आन्सर तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा लिहिताय, कधी तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा त्याच प्रश्नाचा आन्सर लिहिताय, ते व्यवस्थितपणे एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने तुमच्या हातून मांडलं जाणार आहे. कारण समजा 3,500 ते 4,000 मुलं जी काही मेन्सला अपियर होणार आहेत त्या 3,500 ते 4,000 मध्ये मिनिमम 1,000 मुलं आपण असं पकडूयात की जे काही जनरल राज्यसेवा करणार आहेत त्यातून रायटिंग करणारे कमी आहेत आणि ऑलरेडी पोस्ट होल्डर मुलं जी आहेत ती जास्तीत जास्त या एक्झामच्या मागे लागलेली नाही. त्यामुळे तुम्हाला जी काही संधी आहे त्या संधीमध्ये स्वतःच्या मनामध्ये हा न्यूनगंड ठेवायचा नाही की माझं रायटिंग हा विकनेस आहे. रायटिंग हा विकनेस कोणाचं नसतं, फक्त ते आपण बनवतो. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल, प्रॅक्टिस केल्यानंतर एक क्वेश्चन जेव्हा तुमच्या हातून 3 ते 4 वेळा लिहिला जाईल तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन अगदी व्यवस्थित पद्धतीनं होणार आहे. बरोबर, तर हा झाला एक रायटिंगचा फंडा. यानंतर आपण बघूयात ऑर्गॅनिक फार्मिंग, जो ऑर्गॅनिक फार्मिंगचा आपला सिलेबस आहे. आता पहा ऑर्गॅनिक फार्मिंग अँड इट्स प्रिन्सिपल्स. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, पहिल्यांदा सिलेबसला जायच्या आधी त्या सिलेबसची त्या सब्जेक्टचा मेन म्हणणं काय,
ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे अशी फार्मिंग सिस्टीम की ज्याच्यामध्ये आपण केमिकल यूज कम्प्लिटली एक्सक्लूड करतो आणि जे काही ऑन फार्म अवेलेबल ऑर्गॅनिक रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये मल्चिंग आलं, ग्रीन मॅन्युरिंग आलं, कंपोस्टिंग आलं, मॅन्युरिंग आलं, क्रॉप रोटेशन आलं, या सगळ्या ऑर्गॅनिक सस्टेनेबल रिसोर्सेसचा यूज करून जेव्हा आपण फार्मिंग करतो त्याला काय म्हटलं जातं, ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग अँड इट्स प्रिन्सिपल्स या विषयाकडे बघत असताना अजून एक गोष्ट सांगायची म्हणल्यावरती जेव्हा जेव्हा आपण याची पीवायक्यू बघतो मग ते ऑब्जेक्टिव्ह असो किंवा थेरॉटिकल असो, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा अशाच गोष्टीमधनं फॉर्म होतात की ज्याच्यावरती थेरॉटिकल क्वेश्चन फॉर्म व्हायचा गरज असतो. आता तुम्ही म्हणसाल की प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग या गोष्टीवरती एक पीवायक्यू आला होता, बरोबर. त्या पीवायक्यू आला होता, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती आपली मेन्सची. मग याच्यावरती थेरॉटिकल क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो का? ऑब्व्हियसली थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा फॉर्म होणारच आहे. मग प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग डायरेक्ट विचारतील व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड स्टेट्स इट्स प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू एनपीओपी, बरोबर आहे. जे काही एनपीओपी किंवा आयएफओएम ना जे काही प्रिन्सिपल्स दिलेले आहेत ते प्रिन्सिपल डिस्क्राईब करा. मग तेव्हा आपल्याला जे काही त्याची 4-5 प्रिन्सिपल आहेत, बरोबर, प्रिन्सिपल ऑफ हेल्थ, प्रिन्सिपल ऑफ केअर, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्क्राईब करायच्या आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिक इकोसिस्टीम अँड कन्सेप्ट. ऑर्गॅनिक इकोसिस्टीम कसं असेल? लँड, क्रॉप, सॉइल, अॅनिमल आणि तिथली मेंटेन झालेली इकोसिस्टीम हे आपण लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट रिसोर्सेस अँड इट्स फोर्टिफिकेशन. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट कोणते कोणते आहेत? मग त्याच्यामध्ये मॅन्युअर आहे, त्याच्यामध्ये कंपोस्ट आहे, त्याच्यामध्ये ग्रीन मॅन्युअर आहे, त्याच्यामध्ये व्हर्मी कंपोस्ट आहे, त्याच्यामध्ये नाडेप कंपोस्ट आहे, बरोबर आहे. जे काही अवेलेबल ऑर्गॅनिक रिसोर्सेस आहेत आणि त्याचं फोर्टिफिकेशन कसं केलं जातं? व्हॉट इज मीन बाय फोर्टिफिकेशन? फोर्टिफिकेशन मीन्स एनरिचिंग द व्हॅल्यू ऑफ न्यूट्रिएंट्स बाय ऍडिंग मायक्रोन्यूट्रिएंट. त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचे ऍडिशन करून त्या कंपोस्टचा, त्या मॅन्युअरचं एनरिचमेंट केलं जातं. एनरिचमेंट केल्यानंतर त्याच्यामधली जी काही न्यूट्रिएंट अवेबिलिटी वाढती, त्याचं अवेबिलिटीचं पर्सेंटेज वाढतं, त्याला काय म्हणतो आपण? फोर्टिफिकेशन. त्यानंतर रेस्ट्रिक्शन्स टू न्यूट्रिएंट यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. तिसऱ्या पॉईंट मध्ये काय बघायचंय? पहिला बघितलं आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आणि त्याची तत्व म्हणजे काय, प्रिन्सिपल. दुसरं बघितलं आपण इकोसिस्टीम. तिसरं बघितलं आपण न्यूट्रिएंट रिसोर्सेस कोणते कोणते बघितलं, मॅन्युअर, कंपोस्ट, त्यानंतर ग्रीन मॅन्युअर, वर्मी कंपोस्ट. त्यानंतर चौथं पाहतोय आपण रेस्ट्रिक्शन्स टू न्यूट्रिएंट यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. रेस्ट्रिक्शन्स कोणत्या कोणत्या असले पाहिजे? हाय ऑर्गॅनिक खत आणलं मी शेतातनं, म्हशीचं शेण आणि टाकलं, असं होणार आहे का? नाही. मग कुठल्या कुठल्या रेस्ट्रिक्शन्स असले पाहिजे? किती प्रमाणात ते यूज केलं पाहिजे? जास्त प्रमाणात यूज केल्यानंतर इन्सेक्ट पेस्ट डिसीजचा अटॅक येतो का? किंवा कशा पद्धतीने यूज केलं पाहिजे? आणि ते रिसोर्स कुठला असला पाहिजे? याला काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, बरोबर. तर जे काही तुम्ही ऑर्गॅनिक रिसोर्सेस यूज करणार आहात ते कसं पाहिजे? नॅचरल पाहिजे. त्यामुळं हेवी यूज तुम्ही करणार आहात का? जे काही वेस्ट आहे, मॅन्युअर आपला आहे, कॅटल डंग आहे, त्याचा हेवी यूज करून चालणार आहे का? त्याच्यानं सुद्धा पेस्ट डिसीजचा अटॅक एखाद्या वेळेस वाढू शकतो. हे ज्या काही रेस्ट्रिक्शन्स आहेत ते रेस्ट्रिक्शन्स आपण पाहणार आहोत. मग ते अॅनिमल बेस्ड पाहिजे का प्लांट बेस्ड पाहिजे? तर प्लांट बेस्ड पाहिजे. त्यानंतर जीएमओ तिथे चालणार आहे का? तर जीएमओ ऑर्गॅनिक मध्ये चालणार नाही. या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया आपण. त्यानंतर पुढचा पॉईंट पहा, चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग करायचे, सेंद्रिय शेती करायची, तर ती करत असताना ऍट दॅट टाइम द व्हेरियस पॉईंट कन्सिडर्ड रिगार्डिंग चॉईस ऑफ क्रॉप अँड व्हरायटीज. कुठल्या व्हरायटी असल्या पाहिजे, क्रॉपचं चॉईस कसं असलं पाहिजे ते आपण पाहणार आहोत. आता समजा तुम्हाला ऑर्गॅनिक जॅगरीचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, बरोबर आहे. यू वॉन्ट ऑर्गॅनिक जॅगरी. तर ऑर्गॅनिक जॅगरी प्रिपेअर करत असताना तिथली क्लायमॅटिक कंडिशन कशी असली पाहिजे, सॉइल कसं असलं पाहिजे, तुम्ही जे काही इनपुट्स यूज करणार आहात, जे काही फर्टिलायझर्स यूज करणार आहात, ते कुठल्या रिसोर्सचे असले पाहिजे, हे जे काही पॉईंट आहेत ते कशामध्ये येणार आहे? चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीज. मग चॉईस ऑफ क्रॉप मध्ये काय येणार आहे? फर्स्ट थिंग असतो तुमचा कधीही लँड प्रिपरेशन. लँड प्रिपरेशन करत असताना तुम्हाला वीड कंट्रोलसाठी केमिकल हर्बिसाइड यूज करायचं नाही, बरोबर आहे. नॅचरल लँड प्रिपरेशन करायचं आहे, जे काही प्लोइंग वगैरे करून. सेकंड पॉईंट असतो तुमचा सिलेक्शन ऑफ सीड. सिलेक्शन ऑफ सीड करत असताना तुम्हाला हायब्रिड सीड सिलेक्ट करायचं नाही. तुम्हाला जे काही ऑर्गॅनिक सीड आहे, नॅचरल अवेलेबल सीड आहे ते करायचं आहे. जर त्याला केमिकलचं ट्रीटमेंट द्यायचं नाही, सीड ट्रीटमेंट तुम्ही केमिकलचं देता अजिबात चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ते जर अवेलेबल नसेल तर सरळ घरातलं लोकल सीड यूज करायचं आहे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ सीड झालं. त्यानंतर जे तुम्ही सोविंग करणार आहे, सोविंग केल्यानंतर जे काही तुम्ही न्यूट्रिएंट मॅनेज करणार आहे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला केमिकल फर्टिलायझर्स यूज करायचे का? नाही. केमिकल फर्टिलायझर्स कम्प्लिटली अवॉइड करायचे. मग तुमचं जे काही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे
हे थ्रू अवेलेबल ऑर्गॅनिक मॅन्युअर्सच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. ते झालं ऑर्गॅनिक मॅन्युअर. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन, बरोबर आहे. प्लांट प्रोटेक्शन मध्ये पुन्हा 3 पॉईंट आले, एक इन्सेक्ट मॅनेजमेंट, एक डिसीज मॅनेजमेंट आणि तिसरा येतो वीड मॅनेजमेंट. इन्सेक्ट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला केमिकल इन्सेक्टिसाइड यूज करायचे नाही. त्यानंतर वीड मॅनेजमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला हर्बिसाइड यूज करायचं नाही. त्यानंतर डिसीज मॅनेजमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय, ह्या अवेलेबल केमिकल्स यूज करायचे नाही. मग याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, कल्चरल, फिजिकल अँड बायोलॉजिकल. कल्चरल मध्ये जे काही मेथड्स आहेत, क्रॉप रोटेशन असेल, स्ट्रीप क्रॉपिंग असेल, त्यानंतर लँड फॅलोविंग असेल, अशा पद्धती यूज करायच्या आहेत. त्यानंतर मल्चिंग असेल, ज्याच्यानं वीड कंट्रोल होऊ शकतं. त्यानंतर सेकंड वन फिजिकल मध्ये काय, फिजिकल मध्ये जे काही मेकॅनिक्स आहेत, आपलं लाईट ट्रॅपचं यूज असेल कंट्रोल करण्यासाठी, बरोबर आहे. त्यानंतर फिरोमनचा यूज असेल, हे कशामध्ये येणार आहे, फिजिकल मध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन कुठला, बायोलॉजिकल. बायोलॉजिकल मध्ये कुठल्या गोष्टी यूज करणार आहे आपण, जे काही तुमचे नॅचरल एजंट्स आहेत. आता समजा बायो हर्बिसाइड तुम्ही यूज करणार आहे, कशासाठी, वीड कंट्रोल करण्यासाठी. बायो इन्सेक्टिसाइड यूज करण्यासाठी, कशासाठी यूज करणार आहे, तर इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर जे काही वीड मॅनेजमेंट आहे, वीड मॅनेजमेंट मध्ये सुद्धा काही जे काही स्पेसीज आहेत, बरोबर, बायोलॉजिकल स्पेसीज, ते तुम्ही यूज करणार आहे. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, चॉईस ऑफ क्रॉप्स अँड व्हरायटीज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट डिसीज वीड मॅनेजमेंट अंडर ऑर्गॅनिक मोड ऑफ प्रोडक्शन. जो पॉईंट मी तुम्हाला एक छोटा पॉईंट सांगितला याच्यामधला, तोच हा एक्सप्लेनेटिव्ह पॉईंट आहे. कुठला, फंडामेंटल्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट डिसीज. म्हणजे काय, तुम्हाला मॅनेजमेंट करायचं ते ऑर्गॅनिक क्रॉपचं, कशाचं, इन्सेक्टचं, पेस्टचं, डिसीजचं आणि वीडचं. तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे. साधी सरळ सोपी गोष्ट आहे. केमिकल यूज होणार नाही. यूज काय होणार आहे, कल्चरल, फिजिकल, बायोलॉजिकल. मग कल्चरल मध्ये काय, तिथं या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित आहे, परंतु एक्स्ट्रा काय करायचं आहे, व्यवस्थित काय करायचं आहे, तर या गोष्टीला अभ्यासापेक्षा जास्त तुम्हाला जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स पाठ पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी लिहिणार आहे या पॉइंटला, काय लिहिणार आहे, की कल्चरल, फिजिकल, बायोलॉजिकल. कल्चरल मध्ये क्रॉप रोटेशन, त्यानंतर बायोलॉजिकल मध्ये जे काही बायो एजंट यूज करणार आहे, त्यानंतर फिजिकल मध्ये जे काही जे फिरोमन यूज करणार आहे. पण ते लिहित असताना, त्याचं एक्सप्लेनेशन लिहित असताना मेजॉरिटी ऑफ एक्झाम्पल्स तिथे मेन्शन होणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून जो तुमचा उत्तर आहे, जे तुमचा आन्सर आहे, ते एकदम एक्सप्लेनेटिव्ह दिसेल, एकदम सुटेबल दिसेल आणि त्यातून तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स भेटतील. क्रॉप रोटेशन लिहिताय तर त्याचं एक्झाम्पल लिहा. त्या ठिकाणी एखादा बायोलॉजिकल एजंट तुम्ही लिहिताय तर ते एक्झाम्पल लिहा. कुठल्या वीडला अटॅक करतो, कुठला इन्सेक्ट कंट्रोल करतो किंवा कुठला डिसीज कंट्रोल करतो, याचं तुम्हाला एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑपरेशनल स्ट्रक्चर ऑफ एनपीओपी. आता एनपीओपी म्हणजे काय, बरोबर आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. आता तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करणार आहे, मग स्वतःच्या मनानं करणार का, नाही. त्याला काही नॅशनल स्टँडर्ड फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहेत, बरोबर आहे. काही नॅशनल स्टँडर्ड आहेत, काही काय आहेत, नॅशनल स्टँडर्ड फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. मग एनएसओपीचं इम्प्लिमेंटेशन कोणाच्या मार्फत होतं, एनपीओपीच्या मार्फत होतं. एनपीओपी काय आहे, नॅशनल प्रोग्रामिंग फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. ही एक जी काही ह्याचा जो काही मेकॅनिझम आहे, इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम, ते इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम कसं रन होतं हे आपण पाहणार आहोत. म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्शन करत असताना काही स्टँडर्ड्स आहेत, त्या स्टँडर्ड्स नुसारच तुम्हाला फार्मिंग करावं लागेल. मी जातो मार्केटमधलं सीड आणतो आणि पेरून देतो आणि कुठल्याही फर्टिलायझर्स यूज करतो, ऑर्गॅनिक फार्मिंग झालं, चालणार आहे का, नाही चालणार. ऑर्गॅनिक जॅगरीचं प्रोडक्शन करत असताना तुमचा जो शुगर केन आहे, तो शुगर केन ऑर्गॅनिक पद्धतीने ग्रो झालेला पाहिजे, मगच ती जॅगरी कशी होणार आहे, ऑर्गॅनिक होणार आहे. तुम्ही केमिकल फर्टिलायझर यूज करून शुगर केनचं प्रोडक्शन घेतलं आणि अल्टिमेटली जर तिथं ऑर्गॅनिक जॅगरी प्रोडक्शन होणार आहे का, नाही होणार. मग ऑर्गॅनिक जॅगरीचं प्रोडक्शन करत असताना लँड प्रिपरेशन पासून ते फायनल जॅगरीचं पॅकेजिंग आणि लेबलिंग होईपर्यंत जे काही तुम्ही इनपुट्स यूज करणार आहात, ते इनपुट सगळे ऑर्गॅनिक बेस्ड पाहिजे. तेव्हाच त्या प्रोडक्शनला आपण टोटली 100% ऑर्गॅनिक प्रोडक्शन म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा टाईप आहेत, बरोबर आहे. टोटली ऑर्गॅनिक आहे का नाही, किंवा 95% कशात यूज केलंय, 90% कशात यूज केलंय, लेस दॅन 90% कशामध्ये यूज केलेलं आहे, त्याच्यानुसार पुन्हा लेबलिंगचे टाईप पडतात. टोटली ऑर्गॅनिक सर्टिफाईड किंवा ऑर्गॅनिक होणार आहे किंवा ऑर्गॅनिक प्रोसेसमध्ये आहे, अशानुसार त्याचे टाईप पडतात. ते आपण लेबलिंग मध्ये किंवा पॅकेजिंग मध्ये आपण पाहणारच आहोत. इव्हन लेबलिंग आणि पॅकेजिंग करत असताना सुद्धा त्या प्रोडक्टच्या अवतीभोवती केमिकलचा मारा होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, तेव्हाच ते प्रोडक्शन कम्प्लिटली ऑर्गॅनिक होतं. मग ऑपरेशनल स्ट्रक्चर ऑफ एनपीओपी. ऑपरेशनल स्ट्रक्चर ऑफ एनपीओपी मध्ये काय येणार आहे आपण, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये सगळ्यात मेजर जर क्वेश्चन विचारण्याचा चान्सेस जर कशावर असेल, तर ऑपरेशनल स्ट्रक्चर ऑफ एनपीओपी एक. सेकंड वन, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ डिसीज, वीड अँड इन्सेक्ट, बरोबर आहे, दोन. आणि तिसरी गोष्ट, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि चौथी गोष्ट,
जे काही कॉम्पोनेंट्स आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे, मॅन्युअर असेल, त्यानंतर ग्रीन मॅन्युअर असेल, कंपोस्ट असेल, या 4 गोष्टीवरती जे हॉट क्वेश्चन म्हणले ना, तसा पूर्ण सिलेबस आहे, पण या पूर्ण सिलेबस मध्ये या 4 गोष्टीवरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. आणि अजून एक गोष्ट राहिली लास्ट वन, पॅकेजिंग आणि लेबलिंग रूल्स. तुमचं ऑर्गॅनिक करताय तुम्ही, तर त्या ऑर्गॅनिक गोष्टीचं पॅकेजिंग आणि लेबलिंग कसं असलं पाहिजे, या 5 गोष्टी मेजॉरिटी खूप महत्वाच्या आहेत, ते आपण पाहणारच आहोत. तर एनपीओपीचं स्ट्रक्चर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असते, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर आपलं डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स असतं, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अंडर एक कमिटी फॉर्म केली जाते, त्याला काय म्हणतो आपण स्टिअरिंग कमिटी. स्टिअरिंग कमिटीच्या अंडर एक कमिटी असते टेक्निकल कमिटी, टेक्निकल कमिटीच्या अंडर असते अपेडा, जे काही आपण अपेक्स बॉडी म्हणून पाहतो, अपेडा. अपेडाच्या एक खाली एक कमिटी असते, त्याला काय म्हणतो आपण नॅब, नॅशनल ऍक्रिडेशन बॉडी. नॅशनल ऍक्रिडेशन बॉडीला सर्टिफाय करण्याचं किंवा ऍक्रिडेशन देण्याचं काम कोण करते, त्यासाठी एक इव्हॅल्युएशन कमिटी असते, इव्हॅल्युएशन कमिटी ते इव्हॅल्युएट करते, इव्हॅल्युएशन कमिटी. इव्हॅल्युएशन कमिटीच्या अंडर काय असतं, पुन्हा सर्टिफाईंग बॉडी असतात, जे काही ऑर्गॅनिक प्रोडक्टला सर्टिफाय करणार आहे. सर्टिफिकेशन बॉडीच्या अंडर कोण असतं, प्रोड्युसर, कंझ्युमर आणि ग्रोवर, या 3 गोष्टी असतात. ही जी काही फ्लो चार्ट आहे, ही फ्लो चार्ट म्हणजे ऑपरेशनल स्ट्रक्चर ऑफ एनपीओपी, बरोबर आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. आपण त्या सिलेबस शिकवत असताना इन डिटेल मध्ये पाहणारच आहे, फक्त तुम्हाला ओळख करून दिली की त्याच्यामध्ये आहे काय. ऑर्गॅनिक गोष्टीचं सर्टिफिकेशन कसं होतं, पहिल्यांदा गव्हर्नमेंट ऑफ आपला जो काही गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर एक डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स असतं, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स एक कमिटी फॉर्म करते, त्या कमिटीचं नाव आहे स्टिअरिंग कमिटी. स्टिअरिंग कमिटीच्या अंडर एक असते टेक्निकल कमिटी, त्या टेक्निकल कमिटीचं काम असतं स्टिअरिंग कमिटीला ऍडवाइस देणं, स्टँडर्ड सेट करण्यासाठी. मग ते स्टँडर्ड सेट करण्याचं काम कोण करतं, तर स्टिअरिंग कमिटी. मग टेक्निकल कमिटीच्या अंडर कुठलं असतं, आपण पाहिलं की आपला जो नॅब आहे, अपेडा आहे, अपेडाच्या नंतर नॅब आहे, नॅबच्या खाली एक इव्हॅल्युएशन कमिटी असते. नॅब म्हणजे काय, नॅशनल ऍक्रिडेशन बॉडी. आता ऑर्गॅनिक प्रोडक्टला सर्टिफाय करण्याचं काम कोण करतं, यात एक मेजर गोष्ट, ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याला सर्टिफाय करण्याचं काम कोण करतं, तर सर्टिफिकेशन बॉडीज, बरोबर आहे. सर्टिफिकेशन बॉडीज हे काय करतात, ऑर्गॅनिक प्रोडक्टला सर्टिफाय करण्याचं. मग हे बॉडीज व्यवस्थित काम करतात का नाही, का कुठल्याही प्रोडक्टला सर्टिफिकेशन देतात, यांची जी काही अनालिसिस प्रोसेस आहे ते व्यवस्थित आहे का नाही, यांना सर्टिफाय करणार कोण, तर यांना सर्टिफाय किंवा यांना परमिशन देणार एजन्सी असते, त्याला काय म्हणतो आपण नॅब, नॅशनल ऍक्रिडेशन बॉडी. मग ही नॅशनल ऍक्रिडेशन बॉडी व्यवस्थित काम करते का नाही, यांना ऍक्रिडेशन देण्याचं काम कोण करतं, तर ती करते आपली स्टिअरिंग कमिटी, बरोबर आहे. आणि याला इव्हॅल्युएट करण्याचं काम कोण करतं, तर इव्हॅल्युएशन कमिटी करत असते. हा आपला ऑपरेशनल स्ट्रक्चर आहे. मग हा ऑपरेशनल स्ट्रक्चरचा क्वेश्चन विचारल्यानंतर एका फ्लो चार्ट मध्ये 1 बाय 1 आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा एकच पॉईंट तिथे लिहिणं गरजेचं आहे. तसं ऑपरेशनल स्ट्रक्चर आणि त्याचे जर फंक्शन बघितले तर 3 ते 4 पानाचं याचं उत्तर होतं. मग हे 3 ते 4 पानाचं उत्तर पूर्णपणे लिहिणं गरजेचं आहे का, अजिबात नाही. मग फ्लो चार्ट, त्या फ्लो चार्ट मध्ये त्या पर्टिक्युलर एजन्सी, त्या पर्टिक्युलर एजन्सीचं एक मेजर वर्क काय करणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. या गोष्टी मी तुम्हाला सिलेबस शिकवत असताना पूर्णपणे व्यवस्थितपणे सांगा. आवाज येतोय का सांगा एकदा, शिकवलेलं समजतंय का ते सुद्धा सांगा. ओके. त्यानंतर प्रोसेसिंग, मार्केटिंग अँड एक्सपोर्ट पोटेन्शियल ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, बरोबर आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्टचं प्रोसेसिंग कसं केलं जातं, त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं आणि त्याचं एक्सपोर्ट कसं केलं जातं, त्याच्यासाठी काही जे रूल्स आहेत ते रूल्स आपण पाहणार आहोत. इथे आपला काय झाला, ऑर्गॅनिक फार्मिंगचा आणि फार्मिंग सिस्टीमचा सिलेबस कंप्लीट झाला, बरोबर. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हा सिलेबस झाल्यानंतर आता इथून जे काही मी सांगणार आहे तुम्हाला ते खूप महत्वाचं आहे, बरोबर. ऐका, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, ॲग्रोनॉमी असो किंवा कुठलाही सब्जेक्ट असो, त्या सब्जेक्टचं ऍज अ स्टुडंट म्हणून एक्झामला सामोरे जात असताना ज्या काही गोष्टी या 4 महिन्यात आपल्या हातून चुकायच्या शक्यता असतात. एक गोष्ट लिटरली तुम्हाला सांगतो की ऍग्रीमेन्सच्या सिलेबसच्या कंपॅरिझन मध्ये
फूड सेफ्टी ऑफिसरचा एफएसओचा जो काही सिलेबस होता तो 30 ते 40% होता, बरोबर आहे. खूप कमी सिलेबस होता आणि नवीन जरी असला तरी आपल्या ऍग्री बेस्ड सिलेबस असल्यामुळं, बरोबर आहे, फूड प्रोसेसिंग टेक्निक्स या गोष्टी असल्यामुळं एवढा सुद्धा खूप नवीन नव्हता. तरी सुद्धा 8 महिने एक्झामला मेन्सचा टाइम होता. 8 महिने टाइम असताना फूड सेफ्टी ऑफिसरच्या एक्झामला विद्यार्थ्यांच्या मनात एक्सेप्ट फूड टेक्नॉलॉजी, जे फूड टेक्नॉलॉजीचे बॅकग्राऊंडचे आहेत ते सोडता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक साशंकता होती की ह्या 8 महिने भेटून सुद्धा आपल्याला वेळ कमी वाढतोय आणि एक्झामला जाताना असा एक कॉन्फिडन्स नव्हता की माझं सगळं व्यवस्थितपणे करून झालंय. कारण पहिलीच रायटिंगची मेन्स होती. सेमिस्टरला आपण आज अभ्यास करतो, उद्या जाऊन लिहितो, बरोबर आहे. आपल्याला एका विषयाचं लिहायचं असतं. परंतु नियर अबाउट 20 to 24 सेमिस्टरचा जेव्हा सिलेबस आपण एफएसओला पाहिला तेव्हा तिथं 3-3 तासामध्ये एकाच दिवशी 2 पेपर आपल्याला देण्यात, एक सकाळच्या सत्रात एक दुपारच्या सत्रात. तर आपण पूर्णपणे थोडं गोंधळून जातो. तर या चुका, हा न्यूनगंड मनात अजिबात बाळगायचा नाही. आपल्याला वेळ कमी आहे हे मान्य आहे, सिलेबस जास्त आहे हे सुद्धा मान्य आहे. तर या सिलेबसचं मायक्रो प्लॅनिंग कसं करायचं, तुमच्याकडे सिलेबस कॉपी आहे. ऑब्जेक्टिव्हला जे वेटेज होतं नियर अबाउट +-1-2 तेच वेटेज आपल्याला कशाला राहणार आहे, रायटिंगला राहणार आहे. क्वेश्चनचा पॅटर्न सुद्धा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 to 4 मध्ये आपल्या 5 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे, त्यानंतर 6 और 7 मध्ये कुठला तरी एक लिहायचा. हा क्वेश्चन पॅटर्न तुम्ही पाहिलेला आहे. क्वेश्चन पॅटर्न, तर त्या क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना आपण सिलेबस आपण पाहिलेला आहे. तर त्या सिलेबस मधले काही पॉइंट्स कुठले सोडायचे आणि कुठल्या पॉइंट्स वरती जास्त भर द्यायचा, सोडायच्या पेक्षा जास्तीत जास्त भर कोणत्या पॉइंटवर द्यायचा हे तुम्ही ठरवायचंय. मग हे ठरवत असताना हे कसं करणार आहे, जेव्हा प्रत्येक विषयाचं लेक्चर होईल, आता ऑर्गॅनिक फार्मिंग आणि फार्मिंग सिस्टीम या 2 विषयामध्ये मी तुम्हाला काही सांगितले की जे काही हॉट क्वेश्चन्स आहेत, म्हणजे जे सेमिस्टर बेसला सुद्धा होते आणि इथं सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची झालं तर आता पहा, युपीएससीचा क्वेश्चन पेपर आहे, युपीएससीचे काही पीवायक्यू आहेत. त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे क्वेश्चन, व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग, शुड अ कंट्री लाईक इंडिया गो फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, डिस्कस द स्कोप अँड लिमिटेशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. शक्यतो अशा सेंटेन्स फॉर्मेशन क्वेश्चन आपल्या टेक्निकल एक्झामला विचारण्याची शक्यता कमी. जर समजा आलाच क्वेश्चन, काय त्यांनी विचारलेलं काय, व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय. त्यानंतर शुड अ कंट्री लाईक इंडिया गो फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, म्हणजे इंडिया सारख्या देशाला ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याची गरज आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग का करत आहेत, बरोबर. त्यानंतर डिस्कस द लिमिटेशन अँड स्कोप ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. तर तिथं गोंधळून जायची काहीच गरज नाही. एखादा फॅक्टर जरी विचारला त्याने, तिथं गोंधळून जायची गरज नाही, कारण सेम परिस्थिती त्या एक्झामच्या हॉलमध्ये प्रत्येकाची असते. मग तुम्ही सरळ लिहायचंय त्या कन्सेप्ट बद्दल मला मॅक्झिमम काय माहित आहे आणि विचारलंय काय आणि मी मिनिमम टाइम मध्ये कसं इंटरप्रिट करू शकतो. व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायचे पहिल्यांदा, बरोबर, जिथे तुमचे काही ना काही मार्क फिक्स होणार आहेत ऍटलीस्ट डेफिनेशन मुळे. डेफिनेशन तुम्ही लिहिली, इट इज अ फार्मिंग सिस्टीम इन विच chemical use completely excluded and use of organic resources like manure, fertilizers, composts to get maximum profitability and productivity with healthy जे काही तुमचे जे फूड्स असतील, बरोबर, त्याचं डेफिनेशन लिहिलं तुम्ही. डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला सेकंड काय विचारले त्यांनी, किंवा शुड अ कंट्री लाईक इंडिया गो फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, म्हणजे भारतासारख्या देशाला ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याची गरज काय आहे किंवा केलं पाहिजे का काय. तर तिथे तुम्हाला लिहायचे आहे नीड ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, बरोबर आहे, नीड ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. मग इथं काय गोंधळून जायची गरज आहे, तिथं सरळ तुम्हाला लिहायचं आहे डे बाय डे. आपण जसं 1966 ला जेव्हा आपल्या हाय यील्डिंग व्हरायटी आल्या किंवा ग्रीन रिव्होल्युशन झालं, त्या ग्रीन रिव्होल्युशन नंतर आपण मॅक्झिमम ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन घेण्यासाठी काय केलं, मॅक्झिमम फर्टिलायझर्स यूज केले, मॅक्झिमम इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड यूज केले. आपलं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन भरपूर भेटला, तिथून एक हरित क्रांती झाली. हरित क्रांतीच्या माध्यमातून आपलं प्रोडक्शन वाढलं हे नक्कीच मान्य आहे. परंतु डे बाय डे आपल्या सॉइलची फर्टिलिटी कुठेतरी अफेक्ट झाली. आपल्या सॉइल मधला जो काही बायोलॉजिकल फ्लोरा होता त्या फ्लोराचं जे काही प्रमाण आहे ते कमी झालं, ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज कमी होत गेलं. आणि हे ऑर्गॅनिक कार्बन बिल्डअप करण्यासाठी किती लागतात, कित्येक वर्ष लागतात. ते एका सीझन मध्ये किंवा एका इयर मध्ये ऑर्गॅनिक कार्बन फॉर्म होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही. डिस्ट्रॉय लवकर होतं पण फॉर्म होण्यासाठी भरपूर काळ लागतो. म्हणून नीड काय आहे तिथे तुम्हाला लिहायचं आहे की डे बाय डे ड्यू टू द हेवी यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स द सॉइल फर्टिलिटी गेट अफेक्टेड विच इनडायरेक्टली रिझल्ट्स इन अनहेल्दी प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स, बरोबर आहे, अँड इट अफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ, बरोबर आहे. हे तुम्हाला नीड लिहायचं आहे. सो नाउ डेज ऑर्गॅनिक फार्मिंग आपण ह्याच्यासाठी करतोय टू गेट अ हेल्दी प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स, बरोबर आहे, अँड फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. ऑर्गॅनिक फार्मिंग इज मच नीडेड.
दॅट्स वाय अ कंट्री लाईक इंडिया गो फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे भारतासारख्या देशाला ऑर्गॅनिक फार्मिंगची गरज आहे. आपल्याकडे प्रोडक्शन भरपूर झालेलं आहे, परंतु ते प्रोडक्शन हे क्वालिटी प्रोडक्शन नाही, त्याच्यामध्ये केमिकलचा मारा खूप आहे आणि त्या केमिकलच्या माऱ्यामुळे आपला हेल्थ हा पूर्णपणे अफेक्ट होत आहे. ह्युमन हेल्थ गेट अफेक्टेड ड्यू टू द हेवी केमिकल कन्झम्पशन फ्रॉम अवेलेबल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. बरोबर आहे. ते आपल्याला पॉईंट त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे एक्झामिनरला कळल की आपलं जे काही इव्हॅल्युएटरला कळल की या पोरांना व्यवस्थितपणे जे विचारलेलं आहे ते मोजक्या शब्दात इंटरप्रिट केलेलं आहे. सरळ लिहायचं, पॉईंट टाकायचा. ड्यू टू हेवी केमिकल पेस्टिसाइड्स यूज सॉइल फर्टिलिटी गेट अफेक्टेड. इट रिझल्ट्स इन द काय म्हणतात लो क्वालिटी फूड प्रोडक्शन which is indirectly affects human health. That's why organic farming is needed to get a quality production. बरोबर आहे. टू मेंटेन इकोसिस्टम, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अँड मेंटेन ह्युमन हेल्थ. या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. जेव्हा तुम्ही सॉइलची काळजी घ्याल ते क्रॉपची काळजी घेईल, क्रॉपची काळजी घेतल्यानंतर ती ह्युमनची काळजी घेईल, असा एखादा लाईन टाकायचा. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही व्हेन यू केअर सॉइल इट केअर्स प्लांट अँड प्लांट केअर्स ह्युमन हेल्थ. बरोबर आहे. हा सायकल दाखवायचा. हा सायकल दाखवल्यानंतर त्या एक्झाम जो इव्हॅल्युएटर असेल त्या इव्हॅल्युएटरच्या माइंडमध्ये एक तुमचा फ्रेम होईल किंवा किती व्यवस्थित लिहिलंय या पोरानं, की ह्याला कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजलेला आहे आणि ह्यानं मोजक्या शब्दामध्ये काय केलेलं आहे, इंटरप्रेट केलेलं आहे. त्यामुळं गडबडून न जाता आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम शब्दामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितपणे इफेक्टिव्ह आन्सर लिहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही या दोन्ही पेपरचा सिलेबस करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. मी तर तुम्हाला सांगणारच आहे की काय चुका होतात, काय चुका होत नाहीत किंवा काय केलं पाहिजे. जे काही सिलेबस आहे त्या सिलेबसचा अभ्यास करत असताना तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस डेली म्हणजे डेली केलंच पाहिजे. आणि जास्त डीप मध्ये न जाता, जास्त पीएचडी करत न बसता, त्या सिलेबस मध्ये दिलेला पॉइंट आणि त्याचं एक व्यवस्थित एक्सप्लेनेटिव्ह आन्सर कसं फ्रेम झालं पाहिजे याच्यावरती भर द्या. लिहित चला. प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. रायटिंग प्रॅक्टिस शिवाय काहीही नाही. जर एखादा क्वेश्चन विचारला तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, की बाबा टिलेज म्हणजे काय, टिलेजची डेफिनेशन दिलेली आहे आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर आहे. फिजिकल कंडिशन काय असेल ते ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला सहज टिक होईल की बाबा ठीक आहे, हा टिलेजची डेफिनेशन आहे. पण तुम्हाला जर म्हटलं डायरेक्ट व्हॉट इज मीन बाय टिलेज आणि जे तुम्हाला लिहायचं आहे, तेव्हा माणूस गोंधळून जातो. आपल्याला कन्सेप्ट माहित आहे टिलेज म्हणजे काय, पण तिथं लिहिता येत नाही. का लिहिता येत नाही? टाइमचं प्रेशर असतं, एक्झामचं प्रेशर असतं आणि आपली प्रॅक्टिस कमी झालेली असते. त्या शब्दांची ओळख असते, सगळं असतं, सगळ्या गोष्टी माहित आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित हँड रिटन नोट्स सुद्धा काढलेले असतात. आपण काय करतो, व्यवस्थितपणे नेटवरनं डाउनलोड करतो, वेगवेगळे रेफरन्स बुक घेतो, क्लासच्या नोट्स घेतो आणि आपल्या सुबक अक्षरामध्ये पार 2 ते 3 पान आपण टिलेजचं लिहित बसतो आणि आपल्याला एक्झाम मध्ये टिलेज पडल्यावरती काय लिहावं आणि काय सोडावं हेच कळत नाही. ही कंडिशन होती, ती स्वतः आम्ही अनुभवली आहे. आणि त्या कंडिशन मधनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदाच त्या क्वेश्चनच्या, त्या आन्सरच्या, त्या एक्झामच्या नीडनुसारच चालावं लागेल. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे, तुम्ही नेट्स जेव्हा वाचताय तुम्ही डिटेलमध्ये वाचा. टिलेज म्हणजे काय समजून घ्या, टिलेजची डेफिनेशन समजून घ्या, प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज हे सुद्धा समजून घ्या. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर तुमची नोट्स कशी तयार झाली पाहिजे, त्या नोट्समध्ये डायरेक्ट पाहिजे टिलेजचं डेफिनेशन 2 सेंटेन्स मध्ये. त्याच्यामध्ये त्याचे टाइप्स, इकडे प्रायमरी, इकडे सेकंडरी. प्रायमरीचा पर्पज कधी केला जातो, सेकंडरीचा पर्पज कधी केला जातो, प्रायमरीचे एक्झाम्पल, इम्प्लिमेंटचे सेकंडरीचे एक्झाम्पल. बस एवढ्यामध्ये तुमचा टिलेजचा एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेटिव्ह आन्सर तयार होतो. तुम्हाला टिलेज विचारलंय म्हणल्यावरती या टिलेजचं लिहित जर बसला तुम्ही 4 पेज सुद्धा पुरणार नाही. तेवढी गरज आहे का? नाही. म्हणून क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही क्वेश्चन समजून घेताय, समजा तुम्हाला क्वेश्चन कुठल्या पद्धतीचं विचारलंय ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. व्हॉट, डिफाईन, रिझन बिहाइंड दॅट, व्हाय, अशा गोष्टींची जेव्हा नमूद असते तर त्या नमूदनुसार आपल्याला आपलं आन्सर लिहिणं गरजेचं आहे. आता जर त्यांनी म्हटलं डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग, तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगची काय डेफिनेशन लिहिणार आहे. डिफाईन म्हटल्यावर काय लिहिणार आहे, डेफिनेशन लिहिणार आहे. बरोबर. त्याचं काय करणार आहे, डेफिनेशन लिहिणार आहे प्रॉपर. त्यानंतर कन्सेप्ट जर म्हणलं तिथे तुम्हाला डेफिनेशन तर लिहिणंच आहे, परंतु तिथं त्यामध्ये तुम्हाला एखादा ऑब्जेक्टिव्ह, एखादा ऍडव्हान्टेज किंवा एखादा तिथं कॉम्पोनंट तिथं नमूद करण्याची गरज आहे. बरोबर आहे. हा झाला कन्सेप्ट. त्यानंतर
व्हॉट इज जर विचारलं तर मला व्हॉट इज ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्हाला डेफिनेशन तर लिहायचे. डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला लिहायचे. म्हणजे काय, ऑर्गॅनिक फार्मिंगची डेफिनेशन लिहिली. इन ऑर्गॅनिक फार्मिंग आपण कशासाठी फॉलो करतो, किंवा क्वालिटी प्रोडक्शन घेण्यासाठी रादर दॅन क्वांटिटेटिव्ह प्रोडक्शन. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय सोर्सेस यूज करतो आपण, सोर्सेस युज्ड मध्ये डॅश करायचं, पुढे लिहायचं ग्रीन मॅन्युअर यूज करतो, त्यानंतर कंपोस्ट यूज करतो, त्यानंतर काऊ डंग यूज करतो, त्यानंतर जे काही आपलं व्हर्मी कंपोस्ट यूज करतो, या सोर्सेस लिहायचं. मग हे झालं व्हॉट इज मध्ये कव्हर. त्यानंतर रिझन विचारले त्यांनी, रिझन टू गो टुवर्ड्स द ऑर्गॅनिक फार्मिंग कडे जाण्याचं रिझन काय तुमचं. तर रिझन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय लिहायचंय, डेफिनेशन लिहायचे. डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्हाला रिझन लिहायचं. रिझन मध्ये काय लिहायचंय की डे बाय डे सॉइल प्रोडक्टिव्हिटी फर्टिलिटी अफेक्ट होते मॅक्झिमम केमिकल्स यूज केल्यामुळं. त्याच्यामुळं त्या सॉइल मधलं जे काही बायोलॉजिकल मायक्रोफ्लोरा फाउना आहे ते कम्प्लीटपणे डिस्ट्रॉय होत आहे. ते थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला या ऑर्गॅनिक रिसोर्सेस यूज करायचे. ऑर्गॅनिक रिसोर्सेस यूज केल्यानं फर्टिलिटी बिल्डअप होते, इनडायरेक्टली त्यातनं प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रोडक्टिव्हिटी वाढल्यानंतर प्रॉफिटेबिलिटी वाढते, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला क्वालिटेटिव्ह प्रोडक्शन भेटतं. हे झालं रिझन. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपला मार्क्स कमी होण्याचे चान्सेस असतात. डिफाईन म्हणजे काय, कन्सेप्ट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, रिझन म्हणजे काय, त्यानंतर नीड. अजून एक गोष्ट आहे नीडचं तुम्हाला मी मगाच सांगितलं. नीड जर विचारली गरज काय तर लिहायचं. तर या व्यवस्थित कीवर्डचा जेव्हा तुमचा जास्त वाचायचं जास्त आहे, पण लिहिताना व्यवस्थितपणे एक्सप्लेनेटिव्ह तुम्हाला एकदम कमी लिहिणं आहे, बरोबर. त्यासाठी तुम्हाला वाचून स्वतःची एक शॉर्ट नोट्स प्रिपेअर करणं मच निडेड आहे, बरोबर. या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तयारी करत असताना या पेपरची सुद्धा पेपर 2 आणि पेपर 1 मध्ये, पेपर 1 हा मिनिमम एफर्ट मध्ये मॅक्झिमम आउटपुट देणार आहे. त्यामधले पॉईंट आधी व्यवस्थित करा. पेपर 2 मधले जे सेमिस्टरला सब्जेक्ट होते, ज्याच्यावरती जास्त कमांड होता, ते सब्जेक्ट आधी घ्या. त्या सब्जेक्ट मध्ये सेमिस्टर बेसना क्वेश्चन कसे विचारले होते, जे काही नोट्सच्या मागे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनचं अनालिसिस करा, आणि त्या पद्धतीने तुमची एक फायनल नोट्स तयार करा. जेव्हा लास्ट, आता जवळपास मला वाटतं 5 महिने मेन्सला आहेत. या 5 महिन्यामध्ये लास्ट महिन्यामध्ये तर नोट्स प्रिपरेशनचा विषयच नसतो. लास्ट महिना हा फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि प्रॅक्टिस असते, ओनली, काहीच नसतं. मग त्यावेळेस तुम्हाला या राहिलेल्या 4 महिन्यामध्ये इथून 15 दिवस सुरुवात कशी करायची याच्यामध्येच जातं. राहतात किती, नियर अबाउट 3.5 महिने, बरोबर आहे. या 3.5 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा डेटा तयार करून, लेक्चर्स करून डेटा तयार करायलाच जातो, बरोबर आहे, नियर अबाउट 2 महिने. मग या गोष्टीमध्ये तुम्हाला मागं न पडता तुम्हाला डेली जर प्रॅक्टिस केलं, आज टिलेज झालंय, आज ऑर्गॅनिक फार्मिंग झालंय, आज फार्मिंग सिस्टीम झालंय, आज इकॉनॉमिक्स झालाय, तर लगेच त्याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याची प्रॅक्टिस, इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस. तुम्ही मी आधी वाचून घेतो, समजून घेतो, एकदा पूर्ण सब्जेक्ट होऊ दे, मग मी क्वेश्चन बघतो, मग प्रॅक्टिस करतो. अशानं काय होतं, सब्जेक्ट मागं पडत जातात, लोड वाढत जातो, आणि या गोष्टी लिटरली होतात. म्हणून तुम्हाला सांगतोय की डे बाय डे डेली प्रॅक्टिस करा. डेली प्रॅक्टिस केल्यानं तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे बिल्डअप होत जाईल, आणि तो सब्जेक्ट तसाच मागे पडत जाईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, रायटिंग करत असताना या गोष्टीचं तुम्हाला व्यवस्थितपणे अनालिसिस करून करणं गरजेचं आहे, म्हणजे आहे. आणि पर्टिक्युलर जे काही सब्जेक्ट टीचर असतील, ते पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचर तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये सांगणारच आहेत की याच्यावरती हा क्वेश्चन फॉर्म होणार. मी ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवते, मी सांगणार आहे की क्वेश्चन काय विचारला जाईल, कशा पद्धतीने लिहायचं आहे, या गोष्टी तर सांगितल्या जातीलच. पण तुमचा स्वतःचा जो काही मायक्रो प्लॅनिंग असणार आहे पेपरवरती, तो खूप महत्वाचा आहे. कारण मी शिकवतो ऑर्गॅनिक फार्मिंग, आणि एका विद्यार्थ्याचं ऑर्गॅनिक फार्मिंग खूप छान आहे, तो कशाला ऑर्गॅनिक फार्मिंग करल, तो कशाचा अभ्यास करणार, तो एंटोमॉलॉजीचा करेल. मग अशा तुम्हाला टाइमचं मॅनेजमेंट करायचं आहे. आणि टेस्ट पेपरला सामोरे जात असताना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टेस्ट पेपर देसाल, आता एखादा दुसरा महिना होईल आणि तुम्ही फर्स्ट टेस्ट पेपर देसाल, फर्स्ट टेस्ट पेपर देत असताना मनात भीती वाढते, माझं वाचूनच झालं नाही, माझं लिहूनच झालं नाही, मी टेस्ट पेपर देऊ का नको. या गोष्टी घडलेल्या आहेत सगळ्यासोबत, आमच्यासोबत सुद्धा. मग तेव्हा भ्यायचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही, टेस्ट पेपरला सामोरे जायचं. तुम्ही जेवढं वाचले, भलेही काही नाही आलं तरी चालेल, परंतु सामोरे जायचं. त्या प्रेशरमध्ये बसून, जोपर्यंत तुम्ही बसून आठवून लिहित नाही,
तोपर्यंत तुम्ही पुढे पाऊल टाकणार नाही. जो विद्यार्थी पहिला टेस्ट पेपर देणार नाही, अटेम्प्ट करणार नाही, तो विद्यार्थी मला सांगा कसं 4 महिन्यानंतर तो मेन्सला फेस करेल. हे आपण अवघड बनवून ठेवतो, ते खूप सोपं असतं. फक्त त्याला डेली प्रॅक्टिस लागते. जोपर्यंत तुम्ही डेली प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तिथपर्यंत जाणं शक्य नाही. तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. डेली प्रॅक्टिस केल्याशिवाय त्यामधनं मार्गच नाही. प्रत्येक नोट्स, आमच्या नोट्स तर एकदम एक्सप्लेनेटिव्ह व्यवस्थितपणे अगदी सरांनी सुद्धा खूप एफर्ट्स घेऊन तयार केलेले आहेत. त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या स्पेशलिस्ट करून तयार केलेले आहेत. परंतु तिथं एकदम सगळ्या इन्फॉर्मेशन देण्याचा आमचा उद्देश असतो, जेणेकरून त्याचं समरी त्या विद्यार्थ्याला लिहिता आलं पाहिजे. आम्ही देतानाच जर शॉर्ट दिला, तर त्या विद्यार्थ्याला समरी काय करणार आहे? नाही करणार. त्यामुळे नोट्स देत असताना त्याचा प्रॉपर रेफरन्स, ती नोट्स, ती कन्सेप्ट, त्याच्यामधनं समरी काढण्याचं काम कोणाचं असतं? तुम्हाला. समरी कसं काढायचं हा टीचर सांगू शकतो. पण समरी काढून त्याचं प्रॅक्टिस करण्याचं काम हे पर्टिक्युलर विद्यार्थ्याचं आहे. त्यामुळे हा पॉइंट सुद्धा लक्षात घ्या आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तयार करा. ओके. तर आज आपण पाहिलं फार्मिंग सिस्टीम आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचं जस्ट सिलेबस डिकोडिंग. आपण शिकवलेलं काहीच नाही, फक्त सिलेबसची ओळख केली. हाय काय? फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय? क्रॉप्स ग्रोन करणे आहेत, त्यातनं आउटपुट काढणे. मग कशा पद्धतीनं सिस्टीम चालवली जाते ते आपण पाहणार आहोत. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय? केमिकल यूज करायचं नाही, ऑर्गॅनिक रिसोर्सेस यूज करायचे. मग त्याचे रेस्ट्रिक्शन्स कसं, सिलेक्शन्स कसं, पॅकेजिंग कसं, लेबलिंग कसं, त्याचं एनपीओपीचं स्ट्रक्चर कसं, हे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बघायचं आहे. मग जेव्हा त्या सिलेबसची थीम तुम्हाला कळते, ती थीम माहीत असल्यानंतर सुद्धा तुम्हाला लिहिणं खूप सोपं जातं. ओके. तर मला वाटतं आपला आजचा सिलेबस डिकोडिंगचा सिलेबस आपला जो काही सेशन होता हा झालेला आहे. अजून काही क्वेश्चन असतील तर विचारा. या ठिकाणी आपण थांबूयात.